सो हॅलो डिअर स्टुडंट्स. ठीक आहे, तर आज आपण आचार्य डिजिटल याच्या मार्फत क्रॅश कोर्स चालू करतो. ठीक आहे, तर ह्या क्रॅश कोर्स मध्ये मी रोहन देवकर, ठीक आहे, फिजिक्सचा टीचर, तुम्हाला काय शिकवणार आहे? फिजिक्स. ठीक आहे, तर आपण ह्या MST CET च्या क्रॅश कोर्स मध्ये आपला फिजिक्सचा जो पहिला चॅप्टर आहे कुठला आहे? स्केलर अँड वेक्टर. हा सगळ्यात इम्पॉर्टंट असा चॅप्टर आहे. तुम्ही म्हणता की सर ह्याच्यावरती तर एवढे क्वेश्चन येत नाहीत, मग इम्पॉर्टंट कसा? अरे बाळांनो, तुम्ही जर फिजिक्सचे चॅप्टर जर पुढचे पाहिले कुठले, जसे की ग्रॅव्हिटेशन असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक्स असेल, त्यानंतर सर्क्युलर मोशन, असे वेगवेगळे जे चॅप्टर आहेत ना, त्याच्यात आपल्याला वेक्टर हे लागतोच. आणि आपल्याला जर वेक्टर समजलं नाही तर ते क्वेश्चन सॉल्व्ह होतील का रे? नाही का नाही? म्हणून वेक्टर हा सगळ्यात इम्पॉर्टंट असा हा चॅप्टर आहे. त्यालाच आपण सुरुवात करूयात. ठीक आहे, तर मी पहिल्यांदा माझं इंट्रोडक्शन करून देतो. तुमचं जे ड्रीम कॉलेज आहे कुठले? सीईटीची एक्झाम देताना ड्रीम कॉलेज कुठलं असणार आहे तुमचं? COEP. ठीक आहे, तर त्याच COEP मधून मी पास आउट आहे. ठीक आहे, तर माझी अशी इच्छा आहे, जसं मी COEP ला गेलो तसंच तुम्ही COEP ला जावं, हे यासाठी मी प्रयत्न करतोय आणि तुम्हीही तसेच प्रयत्न करायचे. चला तर मग आपण स्केलर अँड वेक्टरला सुरुवात करूयात. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा ह्या स्केलर अँड वेक्टर मध्ये कुठले कुठले टॉपिक शिकणार आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं काय? आपल्याला स्केलर आणि वेक्टर ह्याचा डिफरन्स माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय? प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर, हे का नाही? त्याच्यात अरेंजमेंट ऑफ वेक्टर आलो, अँगल. आता दोन वेक्टरच्या मधला आपण अँगल कसे फाइंड करणार? मग त्यासाठी एक मेथड असते, कुठली रे? हेड टू हेड, आणि नंतर टेल टू टेल. ठीक आहे, हे सगळं सांगणार आहे. त्यानंतर ऍडिशन ऑफ वेक्टर. आता दोन वेक्टर आले की त्याची ऍडिशन आली, सबट्रॅक्शन आलं, मल्टिप्लिकेशन आलं, हे का नाही? त्याच्यानंतर परत असते की परत क्रॉस प्रोडक्ट आला, डॉट प्रोडक्ट आला. ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करू. ओ माय गॉड, कोण रे? मुन्ना भाई. मुन्ना भाई. अरे तुम्ही म्हणता की ह्या स्केलर आणि वेक्टर ह्याच्यात हा मुन्ना भाई कुठून आला? तुम्ही जर नीट विचार केला, तुम्ही जर मूवी पाहिला का नाही? सगळ्यांनी पाहिला का नाही? सगळ्यांनी हातवरती करा, पाहिला का नाही? हा जो मुन्नाभाई MBBS आहे, त्यात काय? मुन्नाभाई MBBS डॉक्टर आहे का नाही? मग डॉक्टरची आपल्याला डॉक्टर जर बनायचं असेल तर काय करावं लागेल रे? नीटची एक्झाम द्यावी लागेल. मग नीटची एक्झाम देण्यासाठी आपल्याला सब्जेक्ट कुठले कुठले असतात? बायो, फिजिक्स, केमिस्ट्री. अरे बायो आला का नाही त्याच्यात? मग बायो मध्ये जो आपला चॅप्टर होता कुठला? स्केलर अँड वेक्टर. मग तोच शिकत असताना मुन्नाभाईला प्रश्न पडला की स्केलर अँड वेक्टर काय? मग तो सर्किटला कसा म्हणतो? ये सर्किट, ये स्केलर अँड वेक्टर क्या होता है रे? लगेच मग सर्किट कसा म्हणणार? कुछ आयडिया नाही भाई, लेकिन पूछना पडेगा. ठीक आहे, मग तो कोणाला विचारतो? तो मग येऊन मला विचारतो. आणि मग जसं मुन्नाभाईला डाऊट होता स्केलर अँड वेक्टर काय, तसाच तुम्हाला पण डाऊट आहे. मग तेच आपण सगळं डिस्कशन करणार आहे. चला तर सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा स्केलर आणि वेक्टर ह्याचा डिफरन्स समजून घ्या. आता स्केलर काय आणि वेक्टर काय? सपोज मी असं म्हणतोय की माझ्या गाडीचा जो स्पीड आहे, आता मी गाडी चालव, ठीक आहे, सगळ्यांना गाडी येते ना रे? टू व्हीलर, फोर व्हीलर येते का नाही? व्हेरी गुड. मग आता मी टू व्हीलरनी चाललोय, ठीक आहे. मग आता मी टू व्हीलरनं जात असताना मी म्हणतोय की माझ्या गाडीचा स्पीड किती आहे? 100 km/h आहे का नाही? पण आता मी तुम्हाला असं सांगितलंय का की 100 km/h मी चाललोय, पण कुठं चाललोय? कुठं मसनात चाललोय? नाही का नाही? मग मी एक्झॅक्टली कुठं चाललोय म्हणजे मी काय सांगतोय? माझी डायरेक्शन, जेव्हा डायरेक्शन क्लिअर असेल तेव्हा त्याला काय म्हणायचं? वेक्टर. आणि जेव्हा डायरेक्शन क्लिअर नसेल, फक्त मॅग्निट्यूड दिलं असेल, त्याला काय म्हणायचं? स्केलर. आहे का नाही? मला जर पुण्याला जायचं असेल तर पुण्याच्या डायरेक्शनने गेलं पाहिजे का नाही? मग त्याला काय म्हणायचं? वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, नेक्स्ट. आता हा आपला स्केलर आणि वेक्टरचा डिफरन्स, तोच मी आता सांगितलाय. ठीक आहे, स्केलर क्वांटिटी हॅज ओनली मॅग्निट्यूड बट नो डायरेक्शन, है का नाही? हे काय? वेक्टर क्वांटिटी हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्याच्यानंतर हो बादल बादल बादल, घोडा. आमच्याकडे घोडा आहे माहिती का? या घोड्याचं नाव काय? बादल. आता त्यांनी काय सांगितलंय? रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर, हे का नाही? वेक्टरला आपण कसं रिप्रेझेंट करायचं?
मग आता तुम्ही म्हणता सर आता काय घोडा काढायचा का काय? घोडा कसा चालतो? टुगडुक 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 टुगडुक, आहे का नाही? हा. मग आता प्रत्येकच काय घोडा काढायचा का वेक्टर म्हणलं की? नाही. मला सांगा, आता हा जो घोडा आहे, ठीक आहे, हे काय आहे रे घोड्याचं? हेड आहे का नाही? अरे डोकं आहे का नाही? हा, तुम्हाला आहे ना डोकं? तसं घोड्याला डोकं आहे ना. हे काय रे? टेल. टेल आहे ना. हा, मग आपला वेक्टर पण असाच असतो. वेक्टर कसा असतो रे? असाच एक लाईन असती, ह्या लाईनला काय म्हणायचं? मॅग्निट्यूड. ठीक आहे, हे पुढचं जसं घोड्याला हेड आहे ना, तसं याला पण हेड आहे. मी या पुढच्या पार्टला काय म्हणणार? हेड. आणि या मागच्या पार्टला काय म्हणणार? टेल. मग वेक्टरचं रिप्रेझेंटेशन कसं आहे? असा एरो दाखवायचं. ठीक आहे, कुणी जर तुम्हाला म्हणलं की ड्रॉ वेक्टर, मग कसं काढणार? हे असं ड्रॉ करायचं. ठीक आहे, चला नेक्स्ट. त्याच्यानंतर हे जे वेक्टर आहेत, हे वेक्टरचे वेगवेगळे टाईप पडतात. पॅरलल वेक्टर असेल, अँटी पॅरलल, इक्वल, कोप्लेनर आणि नॉन कोप्लेनर. मग आता हे कसं ओळखायचं कुठला वेक्टर पॅरलल आणि कुठला अँटी पॅरलल आहे? अरे अँटी, नॉट अँटी. वेडे कुठले? चला, लय आगावीत भाऊ पोरं तुम्ही. हा, मग चला, पॅरलल वेक्टर. ठीक आहे, टू वेक्टर सेट टू बी पॅरलल वेक्टर इफ दे हॅव बोथ सेम डायरेक्शन. म्हणजे दोन्ही वेक्टरच्या डायरेक्शन जेव्हा सेम असतील, म्हणजे सपोज मी पण पुण्याला चाललोय आणि माझी गर्लफ्रेंड पण पुण्याला चालली आहे का ना, गाव कुठले? चला, मी पण पुण्याला चाललोय आणि माझा मित्र पण पुण्याला चाललोय, दोघांची डायरेक्शन सेम आहे का नाही? हा, मग ह्या दोन्ही वेक्टरला काय म्हणणार? पॅरलल वेक्टर. मग हे काय गरजेचं नाही की दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड सेमच असेल, फक्त डायरेक्शन सेम पाहिजे. ठीक आहे, जरी दोन्ही मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम असेल तरी आपण त्याला काय म्हणणार? पॅरलल. ठीक आहे, ते पुढे आहे कन्सेप्ट. पण मॅग्निट्यूड जरी वेगळा असला आणि डायरेक्शन जरी सेम असली तरी आपण त्याला काय म्हणणार? पॅरलल वेक्टर. आणि ह्याच्या अपोजिट काय असणार? अँटी पॅरलल, है का नाही? अँटी पॅरलल, अँटी पॅरलल नाही, अँटी पॅरलल. ठीक आहे, अँटी पॅरलल म्हणजे काय? हे बघा, ए वेक्टर कुठे आहे रे? इकडे चाललाय. बी वेक्टर काय? इकडे चाललाय, है का नाही? दोन्हीची डायरेक्शन काय? अपोजिट आहे. अशा वेक्टरला आपण काय म्हणणार? अँटी पॅरलल वेक्टर. त्याच्यानंतर असतो की इक्वल वेक्टर. आता इक्वल वेक्टर काय असतं रे? आता सांगितलं, ज्या दोन वेक्टरची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही सेम असेल तशा टाइपचे वेक्टरला मी काय म्हणणार? इक्वल वेक्टर. है का नाही? बोथ सेड टू बी इक्वल वेक्टर, दे हॅव सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्याच्यानंतर कोप्लेनर. आता कोप्लेनर म्हणजे काय असते की सपोज मी जर एखादं प्लेन बनवलं, प्लेन म्हणजे विमान नाही, ठीक आहे, प्लेन म्हणजे काय? तर सपोज ही एक भिंत आहे, ह्या भिंतीमध्ये किती वेक्टर आहेत? ठीक आहे, आता मी जर सपोज हे असं एक प्लेन बनवलं, ठीक आहे, हा कलर घेऊया. ठीक आहे, कुठला घ्यायचा? बरं हा घ्यायचा. ओके, चला, मी जर हे एक प्लेन जर घेतलं, ह्या प्लेन मध्ये टोटल किती वेक्टर आहेत? हे का नाही, हे तिन्ही वेक्टर एकाच प्लेन मध्ये. हा, आता हा एक प्लेन आहे, आता मी सपोज म्हणलं हा दुसरा एक प्लेन आहे. ठीक आहे, ह्या दुसऱ्या प्लेन, आता मी इथे एक ड्रॉ केला आणि बाकीचे इथे आहेत, मग हे काय कोप्लेनर आहेत का? नाही, ह्या प्लेन मधले सगळे कोप्लेनर आणि हा नॉन कोप्लेनर, आहे का नाही? मग तेच आता पुढची कन्सेप्ट आहे, लक्ष द्या. नॉन कोप्लेनर म्हणजे काय? तर असे वेक्टर जे वेगवेगळ्या प्लेन मध्ये असतात त्यांना आपण काय म्हणणार आहे? नॉन कोप्लेनर वेक्टर. हा, गुड, शाबाश. आता प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर. आता हा जो वेक्टर मी आता सांगितलं तुम्हाला की वेक्टरला आपण काय करू शकतो? वेक्टरचं रिप्रेझेंटेशन कसं आहे? हे असं आहे ना, लक्षात द्या इकडं. आता मी म्हणतोय की हा एक वेक्टर आहे, ह्याला काय म्हणायचं रे आपण? हेड, है का नाही? हेड. हे काय? टेल. आता ह्या वेक्टरला मी ह्याची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड न चेंज करता ह्याला मी शिफ्ट करू शकतो. कसं शिफ्ट करणार? राईटला शिफ्ट करणार, लेफ्टला पण शिफ्ट करू शकतो, अप आणि डाऊन पण शिफ्ट करू शकतो. म्हणजे मी सपोज ह्याला जर असा शिफ्ट केला तर मी असा ड्रॉ करू शकतो का रे? है का नाही? त्याच्या मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन चेंज नाही करायचं. ठीक आहे, विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ह्यालाच मी परत
इथं असं पण ड्रॉ करू शकतो, सेम ह्याला खाली पण ड्रॉ करू शकतो, सेम लेफ्टला पण ड्रॉ करू शकतो. समजतंय? वेक्टरचं आपण प्रॉपर्टीज काय आहेत, त्याला आपण राईट लेफ्ट अप डाऊन शिफ्ट करू शकतो, ठीक आहे, विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आता हे का चेंज करायचंय ते तुम्हाला पुढे समजेल, कारण बऱ्याच वेळा असं असतं की जेव्हा ते आपल्याला दोन वेक्टर देतात, ठीक आहे, ते म्हणतात, ते काय म्हणतील, ते म्हणतील की सपोज हा एक वेक्टर आहे आणि हा एक वेक्टर आहे, ह्या दोन वेक्टरच्या मधला अँगल फाइंड करा. आता करणार आहे का आपण, कसं करणार आहे, कारण जोपर्यंत ते वेक्टर जॉईन नसतील तोपर्यंत आपण करू शकणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, हे वेक्टरची मुवमेंट जर आपल्याला करता आली तर मी हे वेक्टरला म्हणू शकतो का रे, त्या दोन वेक्टर जोडून त्यांच्यामध्ये जो काय अँगल असेल तोच काय असणार आहे, दोन वेक्टरच्या मधला अँगल, ठीक आहे. म्हणून ह्या वेक्टरचे आपल्याला प्रॉपर्टीज माहित असणं गरजेचं की आपण याला राईट लेफ्ट अप डाऊन हे मूव्ह करू शकतो का नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी आपली कन्सेप्ट आहे ह्यात काय रे, एखाद्या वेक्टरला आपण रिप्रेझेंट कसं करतो. आता मी तुम्हाला सांगितलं की हा वेक्टर आपण असा ड्रॉ करतोय, हे का नाही, पण सगळ्यांना माहिती आहे की वेक्टर आणि स्केलर ह्यातला सगळ्यात मोठा फरक काय, स्केलरला मॅग्निट्यूड असतं आणि वेक्टरला मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन, हे की नाही. हा, मग वेक्टरला आपण कसं लिहिणार, मी म्हणलं की सपोज हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टरला काय याला पहिलं मॅग्निट्यूडला असं लिहायचं, ठीक आहे, आणि डायरेक्शनला अशी टोपी लावायची, टोप्या लावायला येतात ना तुम्हाला, लय हुशार आहे तुम्ही तसे, अशी याला टोपी लावायची, ठीक आहे. मग हेच इथं दिलंय मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर, ठीक आहे, आपण याला असं मॉडेल येणार, ठीक आहे. त्यानंतर ह्याची डायरेक्शन, ठीक आहे, युनिट वेक्टर अलॉंग ए वेक्टर, ठीक आहे, व्हेरी गुड. त्याच्यानंतर आता एखाद्या वेक्टरला आपण युनिट वेक्टर कधी म्हणतो, चांगला क्वेश्चन आहे का नाही, एखाद्या वेक्टरला आपण युनिट वेक्टर कधी म्हणतो. आता मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की एक वेक्टर आहे, ठीक आहे, ह्या वेक्टरला आपलं रिप्रेझेंटेशन कसं आहे रे, हे झालं मॅग्निट्यूड आणि हे झाली त्याची डायरेक्शन. हा, मग युनिट वेक्टर म्हणजे काय, ज्या वेक्टरचा मॅग्निट्यूड 1 असेल त्या वेक्टरला मी काय म्हणणार, बरोबर आहे, त्या वेक्टरला काय म्हणणार, युनिट वेक्टर. म्हणजे युनिट वेक्टर असं म्हणू शकतो की मी, सपोज मी एक्स ऍक्सिस मध्ये माझी डायरेक्शन असेल एक्स ऍक्सिस, ठीक आहे, तर मी असं लिहिणार का, ए वेक्टर इक्वल टू 1 आणि आपण एक्स ला काय म्हणणार रे, आय कॅप. सगळ्यांना माहितीये की आपण मॅथ्स मध्ये एक्स वाय झेड हे ऍक्सिस शिकले, अबे वाय झेड नाही, एक्स वेगळा वाय वेगळा आणि झेड वेगळा, ठीक आहे, वाय झेड एकत्र करू नका, ठीक आहे. मग त्या एक्स वाय झेड ला आपण फिजिक्स मध्ये काय म्हणतो, आय कॅप, जे कॅप आणि के कॅप, ठीक आहे. मग एक्स मध्ये मग मी काय म्हणणार, एक्स ला आय कॅप, लक्ष द्या रे, एक्स ला काय म्हणणार आय कॅप, वाय ला जे कॅप आणि झेड ला के कॅप, ठीक आहे, समजतंय. हा, मग आता मी म्हणतोय की युनिट वेक्टर जेव्हा मॅग्निट्यूड 1 असेल, आता मी म्हणतो की एक्स डायरेक्शन मध्ये एखादी मोशन चालू आहे, मग काय म्हणणार 1 आणि कुठं चालू आहे मोशन, आय कॅप, मग ह्याला काय म्हणणार युनिट वेक्टर, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे काय, कार्टेशियन युनिट वेक्टर. मी आता सांगितलं की आपण मॅथ्स मध्ये एक्स वाय आणि झेड अशा टर्म वापरतो का नाही. हा, मग आता फिजिक्स मध्ये तेच त्यांनी काय म्हणलंय, हे एक्स ला काय म्हणलंय आय, वाय ला काय म्हणलंय जे ला, हा, त्यानंतर झेड एक्सेस ला काय म्हणलंय प्लस के, सेम त्याचे अपोजिट मायनस के, आय च्या अपोजिट मायनस आय, जे च्या अपोजिट मायनस जे. व्हेरी गुड, हुशार आहेत पोरं. हा, चला नेक्स्ट. त्यानंतर कधी लक्षात घ्या, आता आपण जो काय वेक्टर वगैरे सगळे शिकतो, जे काय आपल्याला पुढे आता ऍडिशन शिकायची, सबट्रॅक्शन शिकायची, आपण काय असं डायरेक्ट ए वेक्टर मायनस बी वेक्टर असं नाही करणार. आपल्याला काय करायचं असतं, सपोज एखादा जर वेक्टर दिला तर त्या वेक्टरचा कंपोनेंट एक्स ऍक्सिस मध्ये जर 2D असेल तर कशात पडणार, एक्स मध्ये आणि वाय मध्ये. सपोज मी जर असं म्हणला एखादा हवेत, हा सपोज एक्स एक वेक्टर, ठीक आहे, ह्या वेक्टरचे एक कंपोनेंट इकडे एक्स मध्ये एक येणार आणि दुसरा वाय मध्ये येणार, हे का नाही. हा, मग जेव्हा ते आपण कंपोनेंट स्प्लिट करतो ना, एक एक्स मध्ये झाला आणि दुसरा
वाय मध्ये झाला, मग त्या दोन वेक्टरचे आपण ऍडिशन करतो. ठीक आहे. आता त्यांनी इथे एक वेक्टर दिलाय. हा वेक्टर काय रे? ए वेक्टर. हा जो ए वेक्टर आहे तुम्ही जर नीट पाहिला तर हा ना एक्स मध्ये ना वाय मध्ये, हा मध्येच अडकलाय तुमच्यासारखा, है का नाही? ना तुम्ही कुठं ना 12वी पास झालाय ना 12वी द्यायच्या अलीकडे, मध्येच आहे का नाही तुम्ही? हा, तसंच हा वेक्टर काय मध्येच आहे. हे बघा, ना एक्स मध्ये ना वाय मध्ये, तो मध्येच आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो, हा जो एक वेक्टर आहे ना, ह्या वेक्टरचे आपण कंपोनेंट पाडतो. आता मी जर सपोज ह्याला जर थिटा म्हणलं, ठीक आहे, एक्स ऍक्सिस पासून ह्याला जर मी थिटा म्हणलं, थिटा 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 थिटा, मग जेव्हा ह्या थिटाच्या जवळचा कंपोनेंट मी त्याला काय म्हणणार आहे, ह्या कंपोनेंटला काय म्हणणार, हे काय आपलं ए वेक्टर आहे का नाही, त्याचा मॅग्निट्यूड काय असणार ए, आणि हा थिटाच्या शेजारचा कंपोनेंट म्हणून ए कॉस थिटा, आणि ह्या थिटा पासून लांबचा कंपोनेंट मी त्याला काय म्हणणार ए साइन थिटा. ठीक आहे, त्यालाच मी ए कॉस थिटा, ह्यालाच मी काय म्हणणार ए एक्स मध्ये म्हणून ए एक्स आय कॅप. त्यानंतर हा वाय मध्ये म्हणून मी काय म्हणणार याला ए वाय जे कॅप. आठवतंय ना आता शिकवलेलं? हा गुड. आता एक आपण एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, सपोज मी असं म्हणतोय की माझा जो एक वेक्टर आहे त्याचा मॅग्निट्यूड आहे सपोज 10. ठीक आहे, मॅग्निट्यूड 10 आहे, आणि हा एक्स पासून सपोज 45, सॉरी एक मिनिट इरेज करूयात आपण, टेन्शन घ्यायचं नाही, चुकलं तरी अभ्यास करत राहायचा. ठीक आहे, हा, मग हा जो अँगल आहे मी म्हणतोय की 45 डिग्री. ठीक आहे, आता ह्याचे आपण दोन कंपोनेंट पाडणार आहे. एक कंपोनेंट कुठे येणार आहे एक्स ऍक्सिस मध्ये, आणि दुसरा कंपोनेंट कुठे येणार आहे वाय मध्ये. मग आताच मी सांगितलं की अँगलच्या शेजारचा कंपोनेंट त्याला मी काय म्हणणार ए कॉस थिटा. आता ए म्हणजे काय मॅग्निट्यूड किती 10 इंटू कॉस 45 ची व्हॅल्यू काय असते रे 1/√2. व्हेरी गुड, 1/√2. ठीक आहे, त्यानंतर ह्याचा वाय कंपोनेंट काय येणार ए साइन थिटा, म्हणजेच ए साइन 45. साइन 45 ची व्हॅल्यू काय, पटकन चला 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 आठवा. साइन 45 ची व्हॅल्यू पण काय असती 1/√2. मग मी असं म्हणू शकतो का 10 इंटू 1/√2. ठीक आहे, समजले कसं करायचंय? हे काय गरजेचं नाही की प्रत्येक वेळेस आपल्याला थिटा हात देतील. सपोज त्यांनी जर क्वेश्चन मध्ये आपल्याला हा एक वेक्टर दिला, ठीक आहे, आणि त्यांनी जर हा अँगल दिला हा 30 डिग्री, आणि हा मॅग्निट्यूड दिला सपोज या वेक्टरचा, त्यांनी मॅग्निट्यूड दिला की 10. मग आता सांग कंपोनेंट कसे पडणार? विचार करा. आपली की कन्सेप्ट काय रे? कन्सेप्ट आपली अशी ना की थिटाच्या शेजारचा जो काही कंपोनेंट असेल, मग तो एक्स मध्ये असू दे वाय मध्ये असू दे नाही तर झेड मध्ये असू दे, आपल्याला काय घेणं देणं का नाही. आपल्याला काय बघायचंय, हा जो वेक्टर आहे आणि त्याच्या शेजारी थिटा असेल तर थिटाच्या इथला कंपोनेंट म्हणजे आपण मी त्याला काय म्हणणार एक्स कॉस थिटा. म्हणजे आपण हा दिसला वेक्टर, हा अँगल, ह्याच्या शेजारचा कंपोनेंट काय म्हणणार ह्याला मी ए कॉस थिटा. कळालं का? तेव्हा असं रटायचं नाही की हेच ए कॉस थिटा असणार नाही. थिटाच्या शेजारचा जो काय आपला अँगल असणार आहे, जो काय आपला कंपोनेंट असणार आहे, त्याला मी काय म्हणतो नेहमी ए कॉस थिटा, आणि ह्याला काय म्हणणार मग ए साइन थिटा. व्हेरी गुड. चला मग हे व्हॅल्यू फाइंड करायची. 10 इंटू साइन 30 ची व्हॅल्यू काय 1/2 ठीक आहे, म्हणजे आपला हा कंपोनेंट काय आला 5, आणि तो कंपोनेंट काय येणार आहे 10 इंटू कॉस 30 काय असतं रे √3/2 म्हणजे काय येणार 5√3. समजले? व्हेरी गुड, लिहून घ्या.
चला त्याच्यानंतर आता आपण 2D शिकलो. मी काय करतोय की एखाद्या प्लेन मध्ये एखादा वेक्टर देतोय, मग त्याचा कंपोनेंट येत होता एक एक्स मध्ये आणि एक वाय मध्ये. पण मी जर 3D दिला, 3D म्हणजे काय रे, तेव्हा काय येणार, एक्स पण येणार, वाय पण येणार आणि झेड पण येणार. ठीक आहे. मग एखादा 3D जर वेक्टर दिला तर त्याला आपण कसं लिहू शकतो, एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. ठीक आहे. हे त्याचं रिप्रेझेंटेशन. आपण क्वेश्चन करणार, टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, सगळं होईल. हा आता एखादा वेक्टर दिलाय. ठीक आहे. सपोज आता त्यांनी जर म्हणले की हा एक वेक्टर आहे, दिसतंय सगळ्यांना, ए वेक्टर. सपोज 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 5 के कॅप. ठीक आहे. हा एक वेक्टर दिला. मग ह्या वेक्टरचा ते आपल्याला काय विचारतात, ह्याचा मॅग्निट्यूड कसा काढायचा आणि ह्याची डायरेक्शन कशी काढायची. मग त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय असतो रे, हे बघा, हे आपलं रिप्रेझेंटेशन. वेक्टरला आपण कसं लिहिणार, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इंटू डायरेक्शन ऑफ वेक्टर. ठीक आहे. त्यानंतर हा जो वेक्टर आहे ह्याला काय म्हणणार, एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. आता जेव्हा आपल्याला मॅग्निट्यूड काढायला विचारतात तेव्हा काय करायचं असतं, हा जो एक्स ए वाय आणि ए झेड ह्याचा स्क्वेअर करायचं आणि समेशन घ्यायचं कुठं, रूट मध्ये. हे बघा, मॅग्निट्यूड जर काढायचं असेल तर काय करायचं आपण, हा जो ए झेड आहे, लक्ष द्या एक मिनिट. सपोज मला जर एखाद्या वेक्टरचा मॅग्निट्यूड काढायचा आहे का नाही, हा मग मी काय करणार, अंडर रूट मध्ये एक्स चा स्क्वेअर प्लस ए वाय चा स्क्वेअर प्लस ए झेड चा स्क्वेअर. मग इथं आपण जर एखादा वेक्टर जर कम्पेअर जर केला तर इथून एक्स काय बेटर आहे मला, आईच्या शेजारी जी काय व्हॅल्यू असेल, कोण आहे आपलं आईचं बाळ, कोण आहे, हा छकुला माझा. हे बघा, आईच्या शेजारी जे काय असेल त्याला आपण काय म्हणतो रे, एक्स. वायच्या शेजारी जे काय असेल त्याला काय आपण म्हणतो, ए वाय. आणि झेडच्या शेजारी म्हणजे के च्या शेजारी जो काय असेल त्याला आपण काय म्हणतो, ए झेड. ठीक आहे. मग या सगळ्या व्हॅल्यू तिथे पुट करायच्या. मग ह्या क्वेश्चन वरून मी तिथे व्हॅल्यू पुट करू शकतो का, एक्स काय आहे हे रूट मध्ये लिहायचं सगळं. ठीक आहे. 3 चा स्क्वेअर प्लस ए वाय काय 4 चा स्क्वेअर प्लस ए झेड काय 5 चा स्क्वेअर. मग सगळं स्क्वेअर करून जे काय आपला आन्सर येईल तो काय असणार आहे आपला, मॅग्निट्यूड. व्हेरी गुड, शाबास. त्याच्यानंतर येतं की डायरेक्शन ऑफ वेक्टर. एखाद्या वेक्टरची डायरेक्शन कशी शोधायची हा पण क्वेश्चन विचारला जातो का नाही. मग त्यासाठी फॉर्म्युला काय असतो आपला, सगळ्यात पहिल्यांदा आपलं रिप्रेझेंटेशन काय आहे, ए वेक्टर इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए इनटू डायरेक्शन ऑफ वेक्टर. मग आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय रे, डायरेक्शन ऑफ वेक्टर म्हणजे हे विचारलंय. मग तुम्ही सगळे आपण 10वी पर्यंत काय शिकत आलोय की सपोज y इक्वल टू 3x आणि त्यांनी जर x ची जर व्हॅल्यू विचारली तर मी काय करायचो रे, मग x चे शेजारी जे काय ते डिवाइडला इकडे घेऊन जायचो का नाही. मी असं म्हणायचो का नाही, y/3 इक्वल टू x. मी काय केलं, ह्याला इकडे खाली घेऊन गेलो आहे का नाही. मग सेम तसंच आपल्याला काय विचारलंय, डायरेक्शन ऑफ वेक्टर म्हणजे ह्याला मी जसंही तसं ठेवणार, म्हणजे ह्या ए ला इकडे खाली घेऊन जाणार आहे का नाही, हे असं दिसेल. मग हेच असं दिसतंय का रे, हा म्हणजे फॉर्म्युला काय झाला, डायरेक्शन ऑफ वेक्टरचा फॉर्म्युला काय, वेक्टर डिवाइड बाय त्याचा मॅग्निट्यूड. आणि मॅग्निट्यूड कसा काढायचा, हे असं. सोपं आहे का नाही. क्वेश्चन करूया आपण, टेन्शन घेऊन. चला हे लिहून घ्या पहिलं, लिहिलंय सगळ्यांनी. चला क्वेश्चन 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 क्वेश्चन. व्हेरी गुड व्हेरी गुड, बैठो. चला आराम 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 हराम है, आराम हराम है. चला क्वेश्चन सॉल्व करायला का पटकन. चला पहिला क्वेश्चन सपोज ए वेक्टर काय आय कॅप 1 आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 1 के कॅप. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, जो आपला जनरल फॉर्म्युला वेक्टरचा काय रे, आठवा. चला सोल्युशन. ए वेक्टर आपण काय म्हणतो रे, एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. ह्याच्यासोबत आपण कम्पेअर करणार ना,
म्हणजे इथून मला काय भेटतंय, एक्स काय भेटणार, आयच्या शेजारी आय बघायची, आय 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 दिसलं काय, इथं आय इथं पण आय, त्याच्या शेजारी जी काय व्हॅल्यू असेल ती काय असणार आहे, एक्स. म्हणजे एक्स मला इथून काय कम्पेअर करून मिळालं, 1. ए वाय काय भेटणार आहे, 2. ए झेड काय भेटणार आहे, 1. के 1 ए झेड. समस्या सगळ्यांना. आता आपल्याला फाइंड काय करायचंय, टू फाइंड काय करायचंय आपल्याला, सगळ्यात पहिलं मॅग्निट्यूड, काय मॅग्निट्यूड, आणि सेकंड डायरेक्शन वेक्टर. ठीक आहे. आता हा मॅग्निट्यूड फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करायचं, फॉर्म्युला यूज करायचा आहे. आठवला का फॉर्म्युला, सोल्युशन. चला फॉर्म्युला काय, मॅग्निट्यूड ऑफ ए इक्वल टू अंडर रूट, चला म्हणा 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 पटकन पटकन, एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. व्हेरी गुड, ए झेड स्क्वेअर. मग आता आपण आत्ताच एक्स ए वाय आणि ए झेड ची व्हॅल्यू फाइंड केलेली, किती आहे, 1 2 1. मग आता एक्स स्क्वेअरच्या ऐवजी 1 चा स्क्वेअर प्लस ए वाय च्या ऐवजी 2 चा स्क्वेअर. व्हेरी गुड. त्यानंतर ए झेड च्या ऐवजी 1, ह्या 1 चा स्क्वेअर. मग जेव्हा मी हे सॉल्व करेल, करायचं काय पटकट, चला पटपट पटपट पटपट. 1 प्लस 2 चा स्क्वेअर किती, 4 झालं का, 4. हे प्लस 1 म्हणजे काय होईल रे, अंडर रूट 1 प्लस 4 प्लस 1. हे काय असंच नाही सोडायचं, काय आपण जेव्हा पंक्तीत बसलो कसं बाजूत सोडतो तसं नाही सोडायचं, पूर्ण करायचं कम्प्लीट. ठीक आहे. 4 1 5 आणि 1 6 है का नाही. हा, मग आता मॅग्निट्यूड आला. आता आपण आपल्याला काय फाइंड करायचंय, डायरेक्शन वेक्टर. मग डायरेक्शन वेक्टर साठी आपण फॉर्म्युला काय लिहितो रे, हे कॅप लिहितो का नाही, टोपी लावायची, टोपी टोपी. हा, अशी लय सवय तुम्हाला टोपी लावायची. चला मग ए कॅप वेक्टर डिवाइड बाय त्याचा मॅग्निट्यूड. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता की सर हे सगळं तर कळालं, पता हा ए वेक्टर काय, अरे ह्या वेक्टर हा तर आहे ना, कन्फ्युज नाही व्हायचं. ठीक आहे. ए वेक्टर म्हणजे काय, जो क्वेश्चन मध्ये आपल्याला गिवन दिलेला असतोय. मग काय लिहिणार मी, 1 आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 1 के कॅप. ठीक आहे. हा, मग आता डिवाइडला मॅग्निट्यूड आपण किती काढलं रे, अंडर रूट 6. आपल्याला ऑप्शन मध्ये हे अशी व्हॅल्यू दिसू शकते, किंवा मग ह्याला आपण सेपरेट पण करू शकतो ना. पहिल्यांदा ह्याला डिवाइड ह्याला डिवाइड ह्याला डिवाइड, म्हणजे 1 बाय रूट 6 आय कॅप प्लस 2 बाय रूट 6 जे कॅप प्लस 1 बाय रूट 6 के कॅप. जरी हा ऑप्शन असेल किंवा हा ऑप्शन असेल, क्वेश्चन मध्ये आन्सर मध्ये जे ऑप्शन आहेत ते आपल्याला चेक करायचे. समजले कसं करायचंय, लिहून घ्या. त्याच्यानंतर आता आपण हे 3 घेतले होते. ठीक आहे. मी काय म्हणलं होतं की हा जो वेक्टर आहे ए वेक्टर, आपण आय जे आणि के मध्ये दिला होता. सपोज मी जर फक्त ह्या ए वेक्टरला 2 आय कॅप है का नाही प्लस 8 जे कॅप एवढंच जर दिलं तर असं आता ह्याचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन वेक्टर कसं काढणार, अरे सोपं आहे ना. काय करायचं आपल्याला, जर अशा टाइप मध्ये जर वेक्टर दिला तर काय करायचं, आपली जो जनरल फॉर्म्युला आहे तो लिहून घ्यायचा. जनरल फॉर्म्युला काय, ए वेक्टर इक्वल टू एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. झालं लिहून. कम्पेअर करायचं, इथं आय इथं आय, एक्स इक्वल टू 2. ठीक आहे. एक मिनिट अक्षर जरा चांगला काढतो, आता कुत्र्याचे पाय मांजराला, मांजरा पाय कुत्र्याला आहे का नाही, असं नको. हे इथून मला एक्स काय मिळाला रे, 2. ए वाय काय, ए वाय काढण्यासाठी वाय वाय हे का नाही, काय येणार 8. त्याच्यानंतर आता हा जो ए झेड आहे
हा ए झेड कसा फाइंड करणार? इथं तर झेडच नाही, केच नाही. काय करायचं? द्यायचं सोडून, आता सोडून नाही द्यायचं. इथं काय नाही, याचा अर्थ काय रे? 0 के कॅप आहे ना. मग आता काय करायचं? के के म्हणजे ए झेड काय आला? 0. ठीक आहे. फॉर्म्युला आपला सेम तसाच. मॅग्निट्यूड साठी फॉर्म्युला आपण कुठला वापरणार? मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. ठीक आहे, व्हेरी गुड. हा, मग हे एक्स ची व्हॅल्यू 2, 2चा स्क्वेअर, त्यानंतर पुढं ए वाय 8, 8चा स्क्वेअर प्लस ए झेड आताच आपण किती काढला रे? 0. हे का नाही? दिसते ना व्हॅल्यू? 0चा स्क्वेअर किती रे? इनफायनाइट म्हणून नका ना, तिथे येऊन मारेल. इनफायनाइट नसतोय, 0चा स्क्वेअर 0च असतोय. ठीक आहे. हा, 2चा स्क्वेअर 4, 8, 8चा स्क्वेअर 64, दिदो. तुम्हाला माहितीये का, हा मी जेव्हा मी 11-12 होतो, ठीक आहे, मग आमचा पण असाच जो चॅप्टर चालू होता, हा आता फिजिक्स चालू, ठीक आहे आपलं. पण जेव्हा आमचं मॅथ्सचं लेक्चर होतं तेव्हा जे आम्हाला रेग्युलर सर शिकवायचे ना, त्यांच्याऐवजी एक दुसरे सर आले. आणि मग ते दुसरे सर आले आणि ते शिकवायला लागले. मग त्यांनी शिकवलं की मग तेव्हा सगळ्यात लास्टला जी स्टेप आली ना, ती स्टेप अशी होती की 4 - 4 त्याचा आन्सर काय? 0 का नाही? मग ते सर 0 नव्हते म्हणत, ते म्हणायचे दिदो. मग एकदा तर असं 2-3 ह्याला स्टेपला 0-0 आलं, म्हणजे थोडक्यात असं 100 वगैरे असं आलं, 1000. ठीक आहे. मग ते काय म्हणते? 1 दिदो. हे का नाही? खूप कॉमेडी असते. ठीक आहे. हा, तसं इथं आपलं किती आलं रे? 0 आलंय. ओके. हा, मग ठीक आहे. हे किती आले? 64 प्लस 4 68. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. हे जे आपलं आता आन्सर आहे √68 आहे. पण तुम्हाला क्वेश्चन असे दिले जातील की ज्याचा स्क्वेअर रूट निघेल. ठीक आहे. ह्या मॅग्निट्यूडला डायरेक्शन पण काढताना तशीच. डायरेक्शन साठी काय करणार आपण? डायरेक्शन ऑफ वेक्टर इक्वल टू ए वेक्टर डिवाइड बाय त्याचा मॅग्निट्यूड. ए वेक्टर कसं लिहिणार? 2i कॅप प्लस 8j कॅप प्लस 0k कॅप होल डिवाइड बाय √68. ठीक आहे. करताना सॉल्व सगळे लिहून घ्या. चला पटपट. चला नेक्स्ट. आता मी आता सांगितलं की एखादा जो वेक्टर आहे त्याचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कशी काढायची. पण आता जर 2 वेक्टर दिले तर मग काय करणार? आता 2 वेक्टर, आता 2 टाइप आहेत. जर त्या 2 वेक्टरची त्यांनी जर डायग्राम दिली की सपोज ते म्हणतायत की हा एक वेक्टर आहे, ठीक आहे, ह्या वेक्टरला मी म्हणतोय की ए वेक्टर, आणि दुसरा एक वेक्टर आहे, सपोज मी म्हणतोय की हा बी वेक्टर. ह्या 2 वेक्टरची जर त्यांनी ऍडिशन विचारले तर कसं करणार रे? कसं करणार? तुम्ही म्हणता काय सर इथं काय आम्हाला कळा नाही, कसं करायचं आता? हा, मग त्यासाठी सगळ्यात पहिली जी मेथड मी सांगितलेली, काय सांगितलेले? आठवते 10 वर्षापूर्वी, काय 10 वर्षापूर्वी, 10 मिनिट झाले आता, का आपण काय करतो? एखाद्या वेक्टरला राईट मूव्ह करू शकतो किंवा लेफ्ट मूव्ह करू शकतो किंवा अप अँड डाऊन. पण हे राईट लेफ्ट अप डाऊन हे मूव्ह करत असताना त्याची जी डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड आहे ही काय चेंज नाही झालं पाहिजे. मग ह्याला मी आणि एक लक्षात घ्या रे, हा ट्रायंगल लॉ आपल्याला काय सांगतो की पहिल्या वेक्टरचा हेड आणि दुसऱ्या वेक्टरचा टेल हे जॉईन करायचं. मग आपण तसंच करूयात. सपोज आता मी ह्याला म्हणतो की हा पहिला वेक्टर आहे, ठीक आहे. मग पहिला वेक्टर ह्याचा हेड कुठे रे? हेड कुठे? हेड ह्याला मी हेड म्हणणार का? हेड हड 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 नाही, हेड. ठीक आहे. ह्याला काय म्हणणार? हेड. आणि हे काय असणार रे? टेल. सेम तसंच हा जो दुसरा वेक्टर आहे हा काय? ह्याचा हेड आणि हे काय? टेल. ठीक आहे. मग आता त्यांनी ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन मध्ये काय सांगतात की एका वेक्टरचा जो हेड आहे तो दुसऱ्या वेक्टरच्या टेल सोबत जोडायचा, म्हणजे ह्याच्यासोबत.
मग आता हे काय असं जोडायचं का? नाही. काय करायचं त्यासाठी? आपण मेथड यूज करायची. असंच होतं ना. हा, मग हा ए होता, हा बी होता. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं असते की हा पहिला वेक्टरचा हेड आणि दुसऱ्या वेक्टरचं टेल. मग दुसऱ्या वेक्टरची टेल तर इथं आहे, मग जोडता येईल का? तुम्ही म्हणता नाही सर जोडता येणार. म्हणजे आन्सर काय? 0. बावळाटानं आन्सर 0 नसतंय. आपण काय करणार? ह्या वेक्टरला असाच राईटला शिफ्ट करणार आणि थोडस खाली घेणार, हे का नाही? म्हणजे हा थोडक्यात मला असा दिसेल का रे, हे का नाही? हा, मग ह्याचा हा झाला बी वेक्टर, हा झाला ए वेक्टर. मग ह्याचा रिझल्टंट आपल्याला कसा दिसणार? त्या रिझल्टंटसाठी जो पहिल्या वेक्टरची टेल आहे, म्हणजे पहिल्या वेक्टरची टेल म्हणजे हा, आणि दुसऱ्या वेक्टरचा हेड म्हणजे हा, हे जॉईंट करायचं, हे नाही? हे जॉईंट करायचं. मग हे जॉईंट केल्यानंतर जे काय आपल्याला येतं त्याला आपण काय म्हणतो? रिझल्टंट वेक्टर. समजले? रिझल्टंट वेक्टर कसं काढायचा? मी हे दुसऱ्या मेथडने पण सॉल्व्ह करू शकतो. आता हे काय गरजेचं नाही की बी इथंच असला पाहिजे, मी बी ला पण शिफ्ट करू शकतो. मग सपोज मी जर ह्याला पहिला वेक्टरचं म्हणला, ठीक आहे, मी जर ह्याला फर्स्ट वेक्टरचं म्हणलं ए वेक्टरला, तर बी वेक्टरला मी काय करणार रे? मग पहिल्या वेक्टरचा हेड त्याला काय जोडायचं आहे? बी वेक्टरची टेल. म्हणजे हे, मग ह्याला जोडण्यासाठी मी ह्याला असाच मूव्ह करू शकतो का शिफ्ट? म्हणजे हा थोडक्यात मला असा दिसेल का? मग हा त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय? रिझल्टंट फाइंड करण्यासाठी पहिल्या वेक्टरची टेल आणि दुसऱ्या वेक्टरचा हेड हे आपल्याला जोडावं लागणार आहे. हे जोडला, हे असं दिसतंय का रे? दिसतंय का नाही? सेम आहे का नाही? हा, याचा अर्थ असा की ही पण मेथड बरोबर आहे आणि ही पण मेथड बरोबर आहे. त्यामुळे असं काही गरजेचं नाही की आपण फर्स्ट कोणाला म्हणतो. आपण फर्स्ट ह्याला पण मानू शकतो, ह्याला पण मानू शकतो. दोन्हीही रिझल्ट, जो मॅग्निट्यूड येणार आहे, डायरेक्शन दोन्ही पण काय येणार आहे? सेमच येणार आहे. समजलंय? वेक्टर लॉ ऑफ ऍडिशन काय? हेच त्यांनी दिलंय. दिसतंय का? हा ए, हा बी, ठीक आहे, पहिल्याचा हेड, दुसऱ्याचा ही टेल आहे, आणि ह्याचा जो हेड आहे आणि ह्याची जी टेल आहे हे जोडायचं. ठीक आहे. एरो नेहमी कुठं आला पाहिजे? एरोची डायरेक्शन लक्षात घ्या. जो दुसऱ्याचा हेड असतोय तिथंच रिझल्टचा पण एरो आला पाहिजे. ठीक आहे, लिहून घे सगळं. त्याच्यानंतर आता क्वेश्चन्स ऑन ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. 2 तर केले आपण, अजून एक करा. चला, क्वेश्चनला हाय नाही करायची, कारण सगळ्यात इम्पॉर्टंट फिजिक्स मध्ये काय असतं रे? क्वेश्चन. बायोत वगैरे आपल्याला पाठ करायचं असते, पण फिजिक्स मध्ये आणि मॅथ्स मध्ये नाही. सुट्टी नोट. ठीक आहे. आपल्याला काय करायचंय? जास्तीत जास्त नंबर ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची, त्यामुळेच आपला स्कोर वाढणार आहे. चला, इकडे एक मी म्हणतो की ए वेक्टर आणि दुसरा एक वेक्टर दिला की इथे बी वेक्टर. चला, ह्या दोन्हीच्या मधला रिझल्टंट सांगा. चला सांगा आता, पहिलं कोणाला मानायचं आणि दुसरं कोणाला मानायचं? चला, सपोज मी आता फर्स्ट सपोज ए वेक्टरला मानतोय आणि सेकंड बी वेक्टरला मानतोय. ठीक आहे, दोन्ही ह्यानी करू, टेन्शन घेऊ नका. मग जेव्हा मी ए वेक्टरला जर फर्स्ट मानलं तर मी पहिल्यांदा ए वेक्टर ड्रॉ करणार असा. ठीक आहे, त्यानंतर बी वेक्टर हा कसा रे? मग आपल्याला आत्ताच मेथड मध्ये काय सांगितलेलं की जो पहिल्या वेक्टरचा जो हेड आहे आणि दुसऱ्या वेक्टरची जी टेल आहे, पहिला वेक्टर मी काढला ए वेक्टर, मग दुसरा वेक्टर बी वेक्टर, मग त्याची आपल्याला टेल जोडावं लागणार अशी. म्हणजे हे असं दिसणार आहे का आपल्याला? ठीक आहे, बी वेक्टर, आणि मग ह्यांचा रिझल्टंट कसा येणार? हा असा येणार. ठीक आहे, ह्याला मी काय म्हणणार? रिझल्टंट वेक्टर. आता सेम, आता हे सेकंड, सपोज एखाद्याला वाटलं की नाही सर मी जो पहिला आहे ना तो बी वेक्टरला मानणार आणि जो दुसरा आहे तो काय ए वेक्टरला मानणार. असतात बाबा काही नमुने, आता काय करणार? सगळ्यांचेच विचार पडतात का? नाही. एखाद्याला वाटलं असं मानव, ठीक आहे, त्याच्या हिशोबाने करू आपण. चला, बी वेक्टरला आपण पहिला मानतोय. बी वेक्टर मी ड्रॉ करून घेतला. ठीक आहे, हा झाला बी वेक्टर. त्यानंतर हा जो ए वेक्टर, आता पहिल्या वेक्टरचा हेड आणि दुसऱ्या वेक्टरचा टेल, म्हणजे आता ह्याला आपल्याला काय असा इथं शिफ्ट करावं लागेल. समजतंय? इमॅजिन होतंय? जस्ट इमॅजिन. ठीक आहे, होतंय? हा, व्हेरी गुड. मग मी ह्याला कसं करणार? हे असं शिफ्ट करणार. मग माझा रिझल्ट कसं येणार रे?
पहिल्याचा टेल आणि दुसऱ्याचा हेड हे जॉईंट केल्यानंतर असं दिसणार मला. ठीक आहे, असा दिसतोय. थोडीशी माझ्याकडून डायग्राम थोडी खालीवर झाली. ठीक आहे, पण सेमच आहे. त्यामुळे पहिला आपण कशाला मानतोय हे फरक नाही पडत, फक्त आपल्याला स्टेप फॉलो करायच्या. ठीक आहे, पहिली स्टेप काय की पहिल्याचा हेड आणि दुसऱ्याचा टेल जोडायचा. जोडल्यानंतर जो पहिल्याची जी टेल असेल आणि दुसऱ्याचा जो हेड असेल ते काय करायचा, जॉईन करायचा. समजली सगळ्यांना मेथड? व्हेरी गुड. चला, त्याच्यानंतर असतंय की आता ऍक्च्युअल ऍडिशन. आता हे जर तुम्ही पाहिलं, आता मी आता तुम्हाला एरो देत होतो, पण तुम्हाला आता मी एरो न देता सपोज दोन वेक्टर दिले. सपोज मी असं क्वेश्चन मध्ये म्हणतोय की एक वेक्टर आहे. ठीक आहे, हा एक वेक्टर आहे. ह्या वेक्टरचे सपोज 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप असा एक वेक्टर दिला. दुसरा एक वेक्टर सांगा. चला सांगा सांगा, आपापले आवडीचे नंबर सांगा. जरा मोठे नका सांगू, छोटे छोटे. ठीक आहे, 1i कॅप प्लस 4j कॅप मायनस 2k कॅप. हे मायनस पण येतं. ठीक आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. प्लस मायनस काही असू शकतं. मग आता आपल्याला त्यांनी काय विचारलंय, रिझल्टंट. मग आता आपण काय करणार, ह्याची ऍडिशनच असते, दुसरं काय नाही. ए वेक्टर प्लस बी वेक्टर. ठीक आहे, यांची ऍडिशन कशी करणार आपण, मग ए वेक्टर लिहिणार 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप. अरे पहिली दुसरी शिकलेलो तेच आहे आपल्याला. प्लस काय लिहिणार, 1i कॅप प्लस 4j कॅप मायनस 2k कॅप. काय येतं, आय आय जे जे के के ह्यांची ऍडिशन करायची. सोपं आहे का नाही. मग 2 ची ऍडिशन कशासोबत, 1 सोबत 3i कॅप. अरे समजते ना. आता सपोज मी जर 2x प्लस वाय आणि इकडे नवीन म्हटलं 3x प्लस 2y, ह्यांची ऍडिशन कशी करतो आपण, x x है का नाही, 5x आणि इकडे काय येणार 3y. सेम तसंच आहे ना, फक्त x आणि y च्या ऐवजी मी काय म्हणलंय, आय कॅप जे कॅप आणि के कॅप म्हणलंय. आता 2 + 1 काय येणार 3i कॅप. आता जे कॅप काय येणार सांगा पटकन, 4 आणि 3 किती 7, हे 4. पण आता इथे ऍडिशन म्हणून काय डायरेक्ट 4 आणि 2 6 नाही करायचं. हे काय रे, मायनस आहे ना. जरी प्लस असलं तर हे काय साइन, साइन सोबत नेहमी घ्यायचं असतंय. मग 4 - 2 काय येणार, प्लस 2k कॅप. समजतंय, हे माझा आन्सर. आता ही मेथड जेव्हा आपल्याला दोन वेक्टर दिले असतील आणि त्यांच्यामधला त्यांच्यामधला अँगल दिला असेल, तर मग कसं करणार, त्याच्या आधी दोन वेक्टरच्या मधला अँगल हा फाइंड करायला आपलं शिकलं पाहिजे का नाही. आता एक लक्षात धरा, त्यांनी काय सांगितलंय, जर दोन वेक्टरचे मॅग्निट्यूड दिलेत. ठीक आहे, सपोज त्यांनी दिला असेल की ए वेक्टरचा जो मॅग्निट्यूड आहे हा 10 आहे आणि बी वेक्टर जो आहे त्याचा मॅग्निट्यूड सपोज 5 आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी दिले की ह्या दोन वेक्टरचा जो अँगल आहे तो अँगल किती आहे, थिटा. सपोज ते म्हणतील की 13 आहे. चला तुमचा फेवरेट 90 डिग्री घेऊया. ठीक आहे, 90 90 90 ती वाली 90 नाही. ठीक आहे, अँगल 90 आपला 90 डिग्री. ओके, हा चला. तर जेव्हा आपल्याला दोन वेक्टरचे मॅग्निट्यूड आणि त्यांच्यामधला अँगल देतील तर मग कसं काढणार, मग त्यासाठी आपण काय करतो, नेट है का नाही. मग मी असं म्हणणार का, अंडर रूट, त्यासाठी फॉर्म्युला लिहून घ्या, अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. समजतंय सगळ्यांना. ए म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए. बी म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. आणि 2ab कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे काय, दोन वेक्टरच्या मधला अँगल जो की 90 दिला. हे सॉल्व करता नाही, टेन्शन घेऊ नका. चला आपण लगेच एक क्वेश्चन करूयात. हे लिहून घ्या पहिला आधी. ठीक आहे, आता मी काय करतोय, सपोज हा देतोय ए वेक्टर इक्वल टू 2i कॅप प्लस जे कॅप. ठीक आहे, प्लस
3 k त्यानंतर सपोज बी वेक्टर देतोय i प्लस j आणि ह्या दोन वेक्टरच्या मधला अँगल देतोय किती, सपोज 90 डिग्री, आणि विचारलंय की रिझल्टंट काढा. तुम्ही म्हणता ना सर हे कसलं दिलंय असलं, आता आम्ही कसं करू? अरे आपला सगळ्यात पहिल्यांदा आपली फॉर्म्युला काय, r इक्वल टू अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा, है का नाही? आठवलं का नाही फॉर्म्युला? अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. मग हे a आणि b काय रे? आत्ताच मी सांगितलं, a म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर. अरे आपल्याला जरी डायरेक्ट वेक्टर दिला असला तरी सुद्धा मॅग्निट्यूड तर काढता येईल का नाही? मॅग्निट्यूड कसं काढणार आहे? मॅग्निट्यूड येणार अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड चा स्क्वेअर. ठीक आहे, मग इथून मॅग्निट्यूड येऊन जाईल. त्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ बी कसं काढणार? सेम अंडर रूट बी एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर प्लस बी झेड चा स्क्वेअर. तेव्हा घाबरून जायचं नाही, सगळं शिकवलंय. ठीक आहे, फक्त फॉर्म्युले आठवले पाहिजे. समजले कसं करायचं? मग यासाठी मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर काय येणार रे? थांबा मी पहिलं बी आधी रफ करतो. ठीक आहे, मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर काय येणार? अंडर रूट हे दोनचा स्क्वेअर किती आहे? 4 प्लस 1चा स्क्वेअर 1, 3चा स्क्वेअर 9, म्हणजे काय येईल मॅग्निट्यूड? अंडर रूट 14 आला. त्यानंतर आता बी चा मॅग्निट्यूड काय येणार? अंडर रूट 1चा स्क्वेअर प्लस अंडर रूट 1चा स्क्वेअर, कारण इथं 1 आहे ना, इथं पण 1 आहे, इथं काहीच नाही, याचा अर्थ 0 k म्हणजे प्लस 0 स्क्वेअर, म्हणजे काय येईल रे? अंडर रूट 1 प्लस 1 म्हणजे 2 येईल का नाही? झाली इथपर्यंत समजलं सगळ्यांना? हा, आता आपल्याला ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज इथं पुट करायच्यात. मग मी काय करणार आता? ए स्क्वेअर म्हणजे काय? रूट 14. आपल्या सगळ्यांना माहितीये रूट 14 म्हणजे कुठलीही गोष्ट जेव्हा रूट मध्ये असेल आणि त्याचा जो स्क्वेअर केला तर काय होतं रे? तर रूट निघून जातं, है का नाही? हा, मग तसाच रूट 14चा जर स्क्वेअर, बरं ठीक आहे चला तुमच्यासाठी लिहितो बाबा. रूट 14चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय? रूट 2चा स्क्वेअर प्लस 2 इंटू रूट 14 इंटू रूट 2 इंटू कॉस 90 चला सगळ्याची व्हॅल्यू सांगा आता मला. रूट 14चा स्क्वेअर किती? 14. त्यानंतर 2चा स्क्वेअर 2 प्लस 2 इंटू रूट 14 इंटू रूट 2 इंटू कॉस 90. कॉस 90 ची व्हॅल्यू काय असते रे? 0 डिग्री, है का नाही? सॉरी, कॉस 90 ची व्हॅल्यू किती? 0 आणि कॉस 0 ची 1. हे विसरायचं नाही. ठीक आहे, म्हणजे हे मी जर 0 नी जर मल्टिप्लाय केलं सगळ्याला ते ओव्हरऑल काय होणार? 0. म्हणजे आपला आन्सर काय आलं? हे रूट 16, है का नाही? व्हेरी गुड, लिहून घ्या सगळ्यांनी. चला त्याच्यानंतर नेक्स्ट समजले क्वेश्चन कसे करायचे आहेत? ओ माय गॉड, आत्ताच आपण ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन शिकलोय. आता कुठे ट्रायंगल ऑफ करतोय तोपर्यंतच नवीन लॉ, पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. अरे कसा दिसतोय रे? तुमच्यातला कोणासारखा दिसतोय? सांगा लवकर. कुठला मित्र दिसतोय तुमचा? सांगा पटकन. आहे कसा म्हणतोय? वाय दादा वाय. आत्ताच तर आपण ट्रायंगल लॉ शिकलो, पॅरलेलोग्राम लॉ कशाला? तर प्रत्येक गोष्ट आपण जे शिकतो, प्रत्येक गोष्ट जे आपण करतो त्याच्यामध्ये काही ना काही रिझन आहे, हे का नाही? म्हणजे ह्या पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन ह्याच्यामध्ये काहीतरी रिझन असणार आहे, मग तेच रिझन आपण बघणार आहे. चला, पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ठीक आहे, आता पॅरलेलोग्राम हे सगळ्यांना माहिती आहे कसं असतं रे? पॅरलेलोग्राम म्हणजे काय असतोय? सपोज एखादा रेक्टेंगल असेल तर त्याला काय थोडसा हलका आहे की नाही? त्याला काय करतो आपण? हलकासा स्लाइड करतोय. सपोज असा जर रेक्टेंगल जर असता तर
त्याला जर हलकासा स्लाइड केला तर असं दिसणार आहे का नाही? हे असा 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 दिसतो, कसा ससा कापूस जसा ठीक आहे. मग हा पॅरलेलोग्राम आहे. हा मग ह्या पॅरलेलोग्रामचा यूज कशासाठी? मी आत्ताच सांगितलं की जेव्हा आपण दोन वेक्टरच्या मधला जेव्हा आपण अँगल फाइंड करायला लावतो, शिकणार आहे आपण पुढं की सपोज ते देतात की हा एक वेक्टर आहे, हा एक बी वेक्टर आहे. ते देतील की ए वेक्टर जो आहे 2i प्लस 3j आहे, ठीक आहे. त्यानंतर देतील की बी वेक्टर हा आहे i प्लस जे ठीक आहे. ह्या दोन वेक्टरच्या मधला अँगल फाइंड करण्यासाठी विचारतात ते. मग हा दोन वेक्टरच्या मधला जेव्हा अँगल फाइंड करण्यासाठी विचारतात तेव्हा एक पुढे मेथड आहे, ते मी कधी शिकवणार आहे? जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर शिकणार आहे. त्याच्या मागे रिझन आहे कारण तिथं डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट येतो आणि आपल्याला दोन वेक्टरच्या मधला अँगल फाइंड करण्यासाठी काय डॉट प्रोडक्टचा यूज लागतो, म्हणून आपण ते थोडस नंतर शिकणार आहे, ठीक आहे. मग आता तो जो काय अँगल येणार तो हा पूर्ण अँगल येणार आहे, ठीक आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन वेक्टरच्या मधला जो काय आपला रिझल्टंट असतो, हा रिझल्टंट असा येणार आहे का नाही? रिझल्टंट अरे मग अशी शिकलोय ना. सपोज मी म्हणलं की हा एक वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे, सपोज असा ह्या दोन्हीला जोडल्यानंतर काय होणार आहे? जो काय असा येणार आहे रिझल्टंट. पण तुम्ही जर हा नीट जर पाहिला तर हा रिझल्टंट हाच आहे ना. म्हणजे रिझल्टंट नेहमी कुठं असतो रे? दोन वेक्टरच्या बरोबर मधोमध. चुकीचं आहे, बरोबर मधोमध नसतो तो, ह्या ए च्या व्हॅल्यूवरती आणि बी च्या व्हॅल्यूवरती डिपेंड करतो, ठीक आहे. कारण तुम्हाला असं वाटेल की सपोज हा वेक्टर सपोज 10 आहे आणि हा दुसरा वेक्टर सपोज 5 आहे, तर ह्यांचा जो रिझल्टंट आहे बरोबर मध्ये मध्ये आहे ना. नाही, कसं असतं, ज्या वेक्टरची साईज जास्त असते, सपोज हे 10 आहे ना, ह्याच्या आसपास येईल, तेच आपण बघणार आहे की ती जी व्हॅल्यू आहे ती किती असणार आहे, काय असणार आहे. मग तेच आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारतात की आपल्याला हा टोटल थिटा तर काढता येईल, कारण ह्या टोटल थिटासाठी आपण फॉर्म्युला काय यूज करतो? कॉस थिटा इक्वल टू ए वेक्टर डॉट बी वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी. हा फॉर्म्युला आपण यूज करतो दोन वेक्टरच्या मधला अँगल फाइंड करण्यासाठी. पण त्यांनी ते काय विचारतात? हा दोन वेक्टरच्या मधला अँगल नाही, ते काय विचारणार? हा जो छोटा अँगल आहे का नाही, हा अल्फा, तो फाइंड करा किंवा हा फाइंड करा, ठीक आहे. काही विचारू शकतात. म्हणून आपण हा जो पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन आहे तो शिकणार आहे. चला चला तर आपल्याला आता काय करायचंय? रिझल्टंट आणि ए वेक्टर ह्यांच्या मधला अँगल फाइंड करायचा आहे, ठीक आहे. रेडी सगळे? रेडी? चला गेट सेट गो. लक्ष द्या. चला आता मी काय करतोय, इथे एक वेक्टर काढतोय, त्याला मी म्हणतोय ए वेक्टर, ठीक आहे. दुसरा काय होणार आहे मग? बी वेक्टर. आता त्यांच्यामध्ये काय असतं रे? नेहमी रिझल्टंट, ठीक आहे. हा झाला रिझल्टंट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन वेक्टरच्या मधला अँगल मी त्याला काय म्हणणार? थिटा, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो आपला रिझल्टंट आहे आणि ए वेक्टर आहे ह्यांचा मधला अँगल तोच आपल्याला फाइंड करायचा आहे, त्याला मी म्हणतोय अल्फा, हे का नाही. हा मग आता हा अल्फा फाइंड करण्यासाठी मला ही जी डायग्राम आहे ह्याच्यात अशी काय अरेंजमेंट करावं लागेल जेणेकरून मला हा अल्फा भेटणार आहे. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर आपण सगळ्यात पहिली जी प्रॉपर्टी शिकलेलो वेक्टर अरेंजमेंट, मी एखाद्या वेक्टरला राईटला शिफ्ट करू शकतो, लेफ्टला शिफ्ट करू शकतो, अप अँड डाऊन. हे सगळी शिफ्टिंग करत असताना आपल्याला दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. कुठली? पहिली गोष्ट काय होती की वेक्टरचं मॅग्निट्यूड चेंज नाही करायचं. दुसरी गोष्ट वेक्टरची डायरेक्शन चेंज नाही करायची. सपोज हा जर वेक्टर असा आहे, ह्याला जर मला शिफ्ट करायचंय तर ह्याची जी मॅग्निट्यूड आहे आणि ह्याची ही जी डायरेक्शन आहे ही सेम, इकडे जाऊ शकते, इकडे जाऊ शकते, इकडे इकडे, अप डाऊन, समजतंय? हा मग त्याच प्रॉपर्टीचा यूज करून मी इथे काय करतोय, हा जो ए वेक्टर आहे हा ए वेक्टर ड्रॉ करतोय, ठीक आहे. दिसतोय सगळ्यांना? हा ए वेक्टर ड्रॉ करतोय. त्याच्या आधी हा जो ए वेक्टर मी छोटासा कमी करतोय,
ओके 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 डन. चला, हा काय झाला माझा ए वेक्टर दिसतोय. त्यानंतर हा बी वेक्टर आहे, त्याला पण मी मूव्ह करू शकतो का? सेम असा जर मी इथे आणला तर असा दिसणार आहे. टन 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 टन. ठीक आहे, हा काय झाला बी वेक्टर. ठीक आहे, आपल्याला हा अल्फा फाइंड करायचा आहे. आता सगळ्यांना माहितीये की सपोज माझा जर असा जर ट्रायंगल असता अल्फा, तर मी काय केलं असतं रे, टॅन थिटाचा यूज केला असतं का नाही? टॅन थिटा म्हणजे काय, सपोज हे वाय आणि हे एक्स. मी म्हणलं असतं टॅन अल्फा इक्वल टू वाय बाय एक्स, है का नाही? पण इथं हा ट्रायंगल जो आहे हा काय रे, इथं 90 डिग्री दिसते का आपल्याला कुठं? नाही, म्हणून ह्याला पहिल्यांदा 90 डिग्री मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणून मी काय करतोय आता, ह्याला काय करणार आहे, एक वर्टिकल लाईन ड्रॉ करतोय मी. ठीक आहे, ही अशी. ओके, त्यानंतर इथून पण ही जी लाईन आहे ही मी एक्सटेंड करतोय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा काय ए वेक्टर, हे जे डिस्टन्स आहे ह्या डिस्टन्सला मी काय म्हणतोय एक्स, ह्या डिस्टन्सला काय म्हणणार मी वाय डिस्टन्स. ठीक आहे, मग तुम्ही जर नीट जर हा ट्रायंगल जर पाहिला पूर्ण ट्रायंगल, ठीक आहे, तर ह्या ट्रायंगल मध्ये मी आता असं म्हणणार का, माझा जो टॅन अल्फा आहे, टॅन अल्फा काय येणार, हा वाय अँगलच्या अपोजिट साइड डिवाइड बाय अँगलची ऍडजसंट साइड, हे का नाही? मग मी काय म्हणणार वाय अपॉन हा ए मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस हा एक्स. पण क्वेश्चन मध्ये असे की ना मला वाय माहितीये ना मला एक्स माहितीये, मग आता तो कसा काढणार? मग त्यासाठी आपल्याला पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी माहिती आहे. हा टोटल अँगल जर थिटा असेल तर हा पण काय असणार आहे थिटाच. ओके, म्हणजे मी ह्या अँगलला थिटा म्हणू शकतो का? आता हा एक परत सेपरेट एक ट्रायंगल झाला. आता हा सेपरेट ट्रायंगल झाल्यानंतर मला ही साइड आणि ही साइड काढता येईल का थिटाच्या फॉर्म मध्ये? कारण हा ट्रायंगल आपल्याला कसा दिसतोय रे, हा ट्रायंगल मला असा दिसतोय ना, हा आहे थिटा, हा आहे वाय, हा आहे एक्स आणि हा आहे बी. हा बी आहे, समजते? ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, मी जर साइन थिटाचा जर यूज केला तर साइन थिटा काय असतं रे, साइन थिटा काय असतंय अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे बी. आता मला वाय काढायचंय, मग मी काय करणार, बी ला इकडे मल्टिप्लाय, म्हणजे असं येणार का वाय इक्वल टू बी साइन थिटा. सेम तसंच मी काय करणार आहे, हे जर मला एक्स फाइंड करायचं असेल तर मी कॉस थिटा घेणार, कॉस थिटा इक्वल टू एक्स अपॉन बी ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. मग मला इथून एक्स काय भेटतं रे, बी कॉस थिटा. समजले इथपर्यंत? आता मी काय करणार आहे, ही जो एक्स आणि वाय आहे त्याची व्हॅल्यू मी ह्या इक्वेशन मध्ये पुट करणार आहे. वाय ची व्हॅल्यू काय, बी साइन थिटा, हे का नाही, डिवाइडला मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस एक्सच्या जागेवरती काय बी कॉस थिटा. आला का माझा टॅन अल्फा? अरे माझ्या सोन्या लिहून घ्या चला. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये कधीही जेव्हा रिझल्टंट आणि ए वेक्टर यांच्यामधला जर अँगल विचारला तर कुठला फॉर्म्युला यूज करणार? हा, समजले? गुड, व्हेरी गुड, लिहून घ्या चला. चला, लिहिलंय सगळ्यांनी? ओके, गुड. पुढे आता आपण ऍडिशन शिकलोय. आता काय शिकायचंय, ऍडिशन झाली की सबट्रॅक्शन येते, सबट्रॅक्शन झाली की मल्टिप्लिकेशन येते, हो ना? हा, मग आता आपल्याला काय करायचंय, सबट्रॅक्शन शिकायचंय. आता तुम्ही जर नीट पाहिलं तर एखाद्या वेक्टरला सपोज त्यांनी क्वेश्चन मध्ये जर असं म्हणलं की ए वेक्टर मायनस बी वेक्टर
हे का नाही? हा, पण तुम्ही जर नीट जर ऑब्झर्व केलं तर मी ह्याला असं लिहू शकतो का रे, ए वेक्टर प्लस मायनस बी वेक्टर, असंच आहे ना. म्हणजे मला जर बी वेक्टर दिलं तर त्याची डायरेक्शन चेंज करायची, तेव्हा ते काय येतं मायनस बी. आता हे लक्ष द्या, तिथं काय ए वेक्टर, हा काय बी वेक्टर, है का नाही? आता आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, ए वेक्टर मायनस बी वेक्टर, म्हणजे हा जो बी वेक्टर होता तो मायनस म्हणजेच काय करायचंय, त्याची डायरेक्शन चेंज करायची. जेव्हा कधीही आपण एखाद्या वेक्टरला मायनस साइन जोडतो याचा अर्थ काय, त्या वेक्टरची डायरेक्शन अपोजिट होती. सपोज एखादा वेक्टर एक्स मध्ये असेल तर तो काय होतो मायनस एक्स, एखादा प्लस वाय मध्ये असेल तर काय होतो मायनस वाय, एखादा झेड मध्ये असेल तर काय होतो मायनस झेड. समजले? तर हे ए वेक्टर मायनस बी वेक्टर. ठीक आहे, इथपर्यंत समजले सगळ्यांना? मग सेम तेच आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, सबट्रॅक्शन म्हणजे आपल्याला काय करायचंय, ऍडिशनच करायची, पण जो दुसरा वेक्टर आहे त्याची डायरेक्शन अपोजिट घ्यायची. समजले? हे बघा, ए वेक्टर मायनस बी वेक्टर, आपण काय केलं इथं, हा जो ए वेक्टर प्लस आणि हा बी वेक्टर मायनस होता ना, म्हणून आपण काय केलं मायनस बी वेक्टर. इथं पण बघा, जो बी वेक्टर होता त्याचा अपोजिट केलंय ना मी. व्हेरी गुड. आता आपण ह्याचे क्वेश्चन बघूयात. ठीक आहे, सपोज मी असं म्हणतोय की ए वेक्टर जो आहे हा ए वेक्टर असा दिलाय 2i कॅप प्लस 4j कॅप. ठीक आहे, बी वेक्टर मी असा म्हणतोय i कॅप प्लस 2j कॅप. आणि आपल्याला कशामध्ये काय विचारलंय, काय विचारलंय, फाइंड ए वेक्टर माना बी वेक्टर, है का नाही? हा, मग अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचंय, सिंपल सोल्युशन लिहायचं, डॉट टाकायचं, मध्ये डॅश. ठीक आहे, मग ए वेक्टर लिहायचा, काय ए वेक्टर 2i कॅप प्लस 4j कॅप, काय करायचं पुढं मायनस बी वेक्टर. ठीक आहे, मी काय सांगितलं आता तुम्हाला, मायनस मध्येच काय करायचंय प्लस करायचं, पण जो वेक्टर दिला त्याची डायरेक्शन चेंज करायची. डायरेक्शन चेंज म्हणजे काय, मग सांगितलं एक्स असेल तर मायनस एक्स, वाय असेल तर मायनस वाय, झेड असेल तर मायनस झेड. सेम तसंच हा वेक्टरची डायरेक्शन जर मला चेंज करायचं असेल तर प्लस आय कॅपचं काय होणार मायनस आय कॅप, प्लस 2j कॅपचं काय होणार मायनस 2k. अरे काय होणार मायनस 2j कॅप, आणि यांची काय करायची ऍडिशन. ठीक आहे, म्हणजेच 2i कॅप मायनस आय कॅप काय होणार आय कॅप, पुढे प्लस 4j कॅप मायनस 2j कॅप काय होणार 2j कॅप. आला आन्सर. असे सिंपल क्वेश्चन असतात आपल्याला. समजले इथपर्यंत सगळ्यांना? गुड. आता पुढे, आता ऍडिशन झालं, सबट्रॅक्शन झालं, मल्टिप्लिकेशन. पण तुम्हाला एक गंमत सांगू का, मल्टिप्लिकेशन आपण आतापर्यंत कसं करायचो, डायरेक्ट 2 × 2 4, 3 × 2 6, 4 × 4 काय असतंय सांगा लवकर पटकन 16. ओके, मग आता हे आपल्याला डायरेक्ट ऍडिशन नसते, त्या वेक्टर मध्ये आपल्याला दोन टाइपचे मल्टिप्लिकेशन असतात. किती? 2 2 2 2 2 2 2, है का नाही, दोन नाही 2. ठीक आहे, पहिलं जो आपला टाइप आहे त्या टाइपला मी काय म्हणणार डॉट प्रोडक्ट. ठीक आहे, दिसतोय सगळ्यांना? त्या डॉट प्रोडक्टला मी काय म्हणतात स्केलर प्रोडक्ट, हे सुद्धा नाव आहे. ठीक आहे, आता तुम्ही जर हे पाहिलं तर ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी कॉस थिटा, है का नाही? हा आपला फॉर्म्युला सगळ्यात इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. आपण ह्याच्यावरती क्वेश्चन पण बघणार आहे, तोपर्यंत एवढा फॉर्म्युला लिहून घ्या. ठीक आहे, आता डॉट प्रोडक्ट म्हणजे काय असते, अरेंज मॅरेज बघूनच कळते का नाही, अरेंज मॅरेज आहे का लव्ह मॅरेज, लव्ह मॅरेज असं असणार आहे का रे, नाही का नाही, सरकारी नोकरी है का नाही. त्यासाठीच तुम्हाला पण अशी चांगली बायको जर पाहिजे असेल तर काय करावं लागेल,
अभ्यास करावा लागेल, चांगल्या कॉलेजला जावं लागेल, चांगलं पेमेंट पाहिजे आहे का नाही, तरच चांगली बायको भेटणार आहे का नाही. त्यासाठी आपल्याला सीईटी नावाची एक्झाम द्यावी लागेल आणि सीईटी एक्झाम मध्ये चांगला स्कोर करायला पाहिजे का नाही. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, चांगला अभ्यास करायला पाहिजे. मग आता आपण काय करतोय, चांगला अभ्यास करतोय. चला लक्ष द्या सगळे. आता हा जो डॉट प्रोडक्ट आहे, डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला आत्ताच मी काय पाहिलं रे, ए वेक्टर डॉट बी वेक्टर. त्याचा फॉर्म्युला काय होता, मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू कॉस थिटा. पण जर तुम्हाला कॉस थिटा दिला नाही, दोन वेक्टर डायरेक्ट दिले, त्यांनी जर सपोज असं दिलं की ए वेक्टर असा आहे 2i कॅप प्लस 3j कॅप आणि बी वेक्टर दिलाय सपोज i कॅप प्लस 4j कॅप आणि ह्यांचा डॉट प्रोडक्ट विचारलाय, ठीक आहे. तर मग कसं करणार, त्यासाठी हा फॉर्म्युला अवघड वाटतं का रे, अरे सोपं आहे. हे लक्ष द्या, आपल्याला काय करायचंय, अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज मध्ये काय करतो रे आपण, आंतरजातीय विवाह म्हणजे काय, आपल्या जातीचा बघायचा आहे का नाही. ह्या जाती, आता ह्या दोघांची जात जर सेम असेल तर काय करतो आपण, त्यांचा विवाह. आणि डिफरन्स असेल तर काय करतो, नाही करत. सेम तसंच आहे. तुम्ही जर हे पाहिलं, हे काय रे, हा एक वेक्टर दिलाय, ठीक आहे, हा दुसरा वेक्टर दिलाय. मग आपल्याला काय करायचंय, आता फिजिक्स मध्ये आपण काय म्हणतो, ह्याला आय कॅप, मग इथं आय कॅप शोधायचा. सेम सेम सेम. अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज काय बघायचं असतोय, सेम 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 सेम. मग सेम कुठं आहे, इथं जर आय असेल तर इथं पण आय बघायचा. जे चालणार आहे का आपल्याला, आपल्याला चालते, पण घरच्यांना चालणार आहे का, नाही. त्यामुळे घरच्यांच्या मर्जीने, ठीक आहे. आय असेल तर इथं पण आयच. मग x1 आणि हा x2 ह्यांचा मल्टिप्लिकेशन करायचं. सोपं आहे का नाही. आता जे, इथला जे बघायचा, इथं जे कुठे रे, इथं जे. मग ह्या जेच्या पुढे काय व्हॅल्यू, y1. जे इथल्या जेच्या इथं काय व्हॅल्यू, y2. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं, ठीक आहे. त्यानंतर इथं के, तिकडं पण आपल्याला काय पाहिजे, अरेंज मॅरेज काय पाहिजे, केच पाहिजे. इथं के, मग इथं जर Z1 आहे, इथं Z2 आहे, मग यांचा प्रोडक्ट काय येणार, Z1 इंटू Z2. अवघड वाटते का, टेन्शन घेऊ नका, फॉर्म्युला लिहून घ्या, आपण लगेच क्वेश्चन करूयात. चला आता मी काय करतोय, अरे परत हे झालंच का. चला आता आपण काय करूयात, क्वेश्चन लिहून घेऊयात. क्वेश्चन क्वेश्चन क्वेश्चन. ए वेक्टर इक्वल टू 2i कॅप प्लस 4j कॅप प्लस k कॅप. ओके, पुढे बी वेक्टर इक्वल टू i कॅप प्लस 3j कॅप प्लस k कॅप. आपल्याला काय करायचं, आता काय करायचंय, दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट पाहिजे. फाइंड काय करायला लावले त्यांनी, ए वेक्टर डॉट बी वेक्टर हे करायला लावले ना. ह्यालाच आपण डॉट प्रोडक्ट आणि स्केलर प्रोडक्ट सुद्धा म्हणतो. ह्याचे दोन फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला काय, पहिला फॉर्म्युला काय, मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू कॉस थीटा, ठीक आहे. तर आता दुसरा फॉर्म्युला काय, ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल टू काय करायचं, x1 x2 प्लस y1 y2 प्लस z1 z2. मग आता मला इथे अँगल दिलाय का रे, नाही दिला. याचा अर्थ मला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल, हा फॉर्म्युला करायचा. चला मग आता आपण काय करूयात, इथं आय, इथे पण आय च्या पुढे किती व्हॅल्यू आहे, 2 है का नाही, इंटू ह्या आयच्या पुढे किती व्हॅल्यू, काय नाही म्हणजे काय असतं रे, 1 असते. 1 झालं, सिंपल एवढंच आहे. हे झालं एक्स मधलं. आता वाय मधलं, हा जेच्या पुढे किती व्हॅल्यू आहे, 4. त्याच्यानंतर ह्या जेच्या पुढे किती व्हॅल्यू आहे, 3. म्हणजे मी काय करणार, 4 इंटू 3. समजतंय. आता ब्रॅकेट टाकतो इथं, प्लस आता के कॅप, के च्या पुढे किती व्हॅल्यू आहे, 1. या के च्या पुढे किती व्हॅल्यू आहे, 1. म्हणजे मी काय करणार, 1 इंटू 1. हे काय येणार मग, 2 प्लस 4 3 12 प्लस 1. मग हे काय येणार, 15 येणार का, 12 इंटू 14 आणि 1 15.
समजतंय? ठीक आहे, लिहून घ्या एवढं. दहा मिनिटं. लिहिलंय सगळ्यांनी? चला आता अजून आपण एक क्वेश्चन करूया, चला, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजनच काय नको. आता सपोज मी इथं देतोय ए वेक्टर इक्वल टू 2i कॅप प्लस 4j कॅप मायनस के कॅप. ठीक आहे. आता बी वेक्टर इक्वल टू मायनस 2i कॅप मायनस 3j कॅप. ठीक आहे. आता त्यांनी काय विचारलं क्वेश्चन मध्ये आपल्याला की फाइंड ए वेक्टर डॉट बी वेक्टर. ठीक आहे. आता ए वेक्टर डॉट बी वेक्टर का, आता सेम इथंच आपल्याला अँगल दिलाय काय नाही, म्हणजे कुठला फॉर्म्युला यूज करणार आपण, सेकंड फॉर्म्युला. मग सेकंड फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, इथं आय शोधायचा, इथं आय शोधायचं. ठीक आहे. मग हे काय येणार 2 इंटू, हे नेहमी साइन सोबत घ्यायचं असतं. ठीक आहे. हे तर काय -2 प्लस जे कॅप काय 4 इंटू जे च्या पुढे काय -3 प्लस के कॅप काय रे -1 इंटू. अरे देवा, आता इथं के कॅपच नाही. आता काय करायचं, टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही. याचा अर्थ काय रे, इथं 0 के कॅप हे का नाही. म्हणजे मी काय करणार इथं मल्टिप्लाय बाय 0, म्हणजे काय येणार हे -4 आणि हे -12 प्लस 0 म्हणजे काय येणार -16. समजलं. ए वेक्टर डॉट बी वेक्टर किती आन्सर येत आहे -16. ठीक आहे. हे असेच सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, सगळे सिंपल क्वेश्चन असतात. चला नेक्स्ट. आता काय प्रॉपर्टीज ऑफ स्केलर, म्हणजे मला माहितीये की ए डॉट बी हे काय येणार मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू बी कॉस थिटा. ठीक आहे. त्यानंतर मी ए ला म्हणजे ए इंटू बी आहे ना, तर बी इंटू ए केलं तरी काय प्रॉब्लेम आहे का रे, नाही. कारण आपण काय घेतो ए आणि बी काय ते समजून घ्या, तो काय मॅग्निट्यूड. ठीक आहे. तो नेहमी काय येणार आहे पॉझिटिव्हच येणार आहे. मग 2, मग मी क्वेश्चन मध्ये 2 इंटू 4 ह्याचा आन्सर काय 8 किंवा 4 इंटू 2 ह्याचा आन्सर काय 8च आहे ना. म्हणून मी काय म्हणतोय ए इंटू बी किंवा बी इंटू ए दोन्ही पण काय रे सेम आहे. याचा अर्थ मी असं म्हणू शकतो का ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल टू बी वेक्टर डॉट ए वेक्टर. जरी अल्टरनेट केलं तरी सुद्धा व्हॅल्यू काय येणार आहे सेमच येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी. ठीक आहे. सगळ्या प्रॉपर्टी समजून घ्या. नेक्स्ट प्रॉपर्टी आपण आता पहिली जी मेथड आहे डॉट प्रोडक्ट ही शिकलेलो आहे. आता सेकंड मेथड काय रे आपली वेक्टर प्रोडक्ट, त्यालाच आपण काय म्हणतो क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे. मग आता क्रॉस प्रोडक्ट आपण काय करतोय ए वेक्टर, आता ही तर लिहिलंय पण कसं क्रॉस बी इक्वल टू ए बी साइन थिटा. आता हा एन कॅप का लिहिलं रे, कारण इथं काय वेक्टर प्रोडक्ट, याचा अर्थ हा प्रोडक्ट आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला काय येतं डायरेक्शन पण येते. ठीक आहे. मगाशी तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक वेळेस काय येत होती रे आपली व्हॅल्यू येत होती, म्हणून आपण त्याला काय म्हणायचो स्केलर प्रोडक्ट. ठीक आहे. स्केलर प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट ह्याला काय म्हणतो आपण वेक्टर प्रोडक्ट आणि हा क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे. तुम्ही जर फॉर्म्युला नीट ऑब्झर्व केला मगाच्या ह्याच्यात काय होतं ए बी कॉस थिटा, इथं काय ए बी साइन थिटा. जरी एखाद्याच्या लक्षात राहत नसेल तर कसं लक्षात ठेवायचं, हा जो क्रॉस आहे ह्या क्रॉसचं कॉस सोबत काय वाकडं आहे, म्हणजे इथं कॉस नाही येणार, काय येणार साइन येणार है का नाही. मग जेव्हा क्रॉस येईल तेव्हा कॉस नाही आलं पाहिजे. ठीक आहे. असं लक्षात ठेवा. चला आपण ह्याच्यावरती क्वेश्चन करूयात. त्याच्या आधी क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय, मगाशी डॉट प्रोडक्ट म्हणजे पाहिलेलं आपण काय असतं अरेंज मॅरेज, म्हणजे हे काय असणार आहे लव्ह मॅरेज. अरे ओ माय गॉड कोण दिसतंय विराट कोहली 6 है का नाही, विराट कोहली आरसीबी इंडिया. ओ आता तुम्ही जर पाहिलं हे काय रे लव्ह मॅरेज आहे का यांचं. हा मग वेक्टर प्रोडक्ट कसा असतोय
स्वतःचा का सोडून बाकीचे असतात ना. हा, आता तुम्ही जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल. ठीक आहे. हा, ही मेथड पहिल्यांदा बघा. इथं काय ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर, हे काय केलंय त्यांनी, ए वाय बी झेड मायनस ए झेड बी वाय. ओ माय गॉड, अरे अरे सर खूपच अवघड वाटते. आता काय करायचं, आता काय करायचं, टेन्शन घेऊ नका, मी आहे. चला, जेव्हा आपण क्वेश्चन करू डायरेक्ट तेव्हा तुम्हाला समजेल. हा एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. ए वेक्टर इक्वल टू 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस के कॅप. बी वेक्टर दिला इथं आय कॅप प्लस 2j कॅप प्लस के कॅप. ह्यांचा आपल्याला काय करायचं रे, क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे. ठीक आहे. मग क्रॉस प्रोडक्ट साठी आपल्याजवळ दोन फॉर्म्युले आहेत. एक ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर. ठीक आहे. काय लिहिणार मी, मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू साइन थिटा. आपल्याला थिटा दिलाय का रे, नाही दिला, म्हणून आपण दुसरी मेथड यूज करतोय. ठीक आहे. दुसरी मेथड अशी असते की ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर असं लिहायचं. त्याच्यानंतर इथं अशा दोन लाईन मारायच्या. ठीक आहे. ह्या दोन लाईन मारल्यानंतर वरती काय करायचं, आय कॅप जे कॅप के कॅप. ठीक आहे. त्यानंतर इथं लिहायचं ए वेक्टर, हळूच लिहायचं. ठीक आहे, दिसलं नाही पाहिजे कोणाला. इथं काय लिहायचं, आयच्या शेजारी. इथं काय रे, आता ए वेक्टरच्या आपण सगळ्या व्हॅल्यू लिहितोय ना, आयच्या इथं पुढे काय 2 म्हणून इथं 2 लिहितोय. जेच्या पुढे काय 3, इथं 3. के च्या पुढे काय 1. ठीक आहे ना. सेम तसंच बी वेक्टर. आता बी वेक्टर आयच्या इथं काय 1, इथं 1 लिहायचं. जेच्या शेजारी काय 2, के च्या शेजारी काय 1. ठीक आहे. फक्त ह्याच्यात एक छोटासा आपण एक ऍड करायचं. ह्यात काय ऍड करायचं रे, जे प्लस आणि मायनसचे जे साईन आहे ना, ते काय करायचं, अल्टरनेट ठेवायचं. म्हणजे मी इथं काय म्हणणार, प्लस मायनस प्लस. हे नेहमी असंच असतं. आता हे का असतं, कशामुळे असतं, का काय तसलं गावभर पंचायती आपल्याला करायची नाही. असं असतं म्हणजे असतं. ठीक आहे. प्लस मायनस प्लस हे अल्टरनेट आलं पाहिजे. आता हे मी कसं सॉल्व्ह करणार, कसं सॉल्व्ह करणार, त्यासाठी मी काय करणार, फॉर्म्युला यूज करणार. सिंपल आहे. काय करायचं, हे आय कॅप लिहायचं. ठीक आहे. आय कॅप. मग मला जेव्हा आय कॅप पाहिजे असेल तेव्हा मी काय करणार, ही जी कॉलम आहे हा कॉलम अख्खा झाकणार मी आणि ही रो झाकणार. मग राहिलं काय रे, एवढा पार्ट राहतोय ना, मग ह्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. काय लिहायचं, 3 × 1. आणि नेहमी हा जो आपण बॉक्स तयार करतो ना, ह्या बॉक्सचा अप्पर लेफ्ट हेच पहिला आला पाहिजे. अप्पर लेफ्ट, हा बॉक्स अप्पर लेफ्ट म्हणजे हा, आणि इथं जी व्हॅल्यू असते ती इंटू 1. ठीक आहे. आणि मायनस करायचं ह्या दोन्हीचा प्रोडक्ट. ठीक आहे. 1 × 2 झालं. आता हे प्लस आय होतं ना, आता इथं काय मायनस जे, मग लिहायचं मायनस जे कॅप. ठीक आहे. आता मायनस जे कॅप लिहिताना आपण काय करणार, जसं आता आपण हा बॉक्स लिहिला होता, ठीक आहे, तसाच अजून एक बॉक्स काढायचा. आता आपण आय फाइंड करण्यासाठी आपण काय केलं, रे काय केलं होतं, आयचा कॉलम आणि ही रो झाकली होती. मग जे फाइंड करण्यासाठी जेचा कॉलम आणि हे जर झाकलं तर काय येईल, थोडक्यात हे असं येईल ना, हा बॉक्स येईल, है का नाही, अप्पर लेफ्ट 2. मग ह्याचा मल्टिप्लिकेशन कोणासोबत 1 आणि मायनस ह्या दोन्हीचा मल्टिप्लिकेशन. म्हणजे मी असं लिहिणार का, मायनस जे कॅपला काय लिहिणार 2 × 1 मायनस 1 × 1. त्याच्यानंतर आता आपल्याला के फाइंड करायचा आहे. मग के साठी मी काय करणार, के साठी काय करणार, सेम जसं आपण आत्ता बॉक्स काढला सेम तसाच के साठी पण काढायचा. ठीक आहे. मग के साठी बॉक्स काढत असताना आपण काय करणार, अरे काय करणार, के झाकणार, हे पण झाकणार. म्हणजे राहिलं काय रे, हे बॉक्स राहतोय. मग ह्याचा अप्पर लेफ्ट कॉर्नर बघायचा. अप्पर लेफ्ट कॉर्नर म्हणजे कुठला, हा कॉर्नर, ही व्हॅल्यू म्हणजे ह्या दोन्हीचा प्रोडक्ट
मायनस ह्या दोन्हीचा प्रोडक्ट म्हणजे काय लिहिणार, आणि इथं काय प्लस के कॅप काय येणार 2 × 2 मायनस 3 × 1. हे सॉल्व्ह केल्यानंतर काय येतं रे, हे आतमध्ये 3 - 2 म्हणजेच काय 1 येईल, इकडे मायनस जे कॅप ब्रॅकेट मध्ये काय येईल 2 - 1 हे का नाही, इकडे प्लस के कॅप काय येतंय 4 - 3 म्हणजे काय येणार आय कॅप मायनस जे कॅप पुढे 4 - 3 काय 1 म्हणजे के कॅप. म्हणजे आपला आन्सर काय आलं, ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर ह्याचा प्रोडक्ट काय आला आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप. समजतंय, व्हेरी गुड, लिहून घ्या. आता आपण अजून एक क्वेश्चन करूया, ठीक आहे, पटपट करायचं माझ्या माग, चला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चला क्वेश्चन, ए वेक्टर इक्वल टू आय कॅप प्लस के कॅप आणि बी वेक्टर इक्वल टू जे कॅप प्लस के कॅप. ठीक आहे, ह्यांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा, ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर इक्वल टू काय करायचं, दोन लाईन मारायच्या मोठ्या अशा, इथं लिहायचं आय कॅप, इथं लिहायचं जे कॅप, इथं लिहायचं के कॅप, इथं हळूच लिहायचं काय लिहायचं ए वेक्टर, आयच्या शेजारी ही व्हॅल्यू 1 जे आहे का इथं नाही, याचा अर्थ काय येणार 0, के किती 1, सेम तसंच बी वेक्टर, इथं आय आहे का रे नाही, याचा अर्थ काय 0, इथं जे 1 के 1. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं असते, व्हॅल्यू हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह, समजते, नेहमी असंच असते. आता आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड करायची, मग मी करणार आय कॅप, सॉरी 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 मी काय म्हणणार आय कॅप है का नाही, हा अरे अरे हे जास्त चाललं, आय कॅप आय कॅप आय कॅप आय कॅप. मला जर आय कॅप जर फाइंड करायचं असेल तर मी काय करणार, हे आय हा सोडून हा जो काही बॉक्स येईल त्याचं मल्टिप्लिकेशन क्रॉस आहे का नाही, आणि हे मायनस करणार, म्हणजे 0 × 1 मायनस 1 × 1. समजते इथपर्यंत. त्यानंतर इथं काय आता मायनस जे कॅप, आता या मायनस जे साठी मी काय करणार, हा एक कॉलम झाकणार आणि हा एक, समजतंय, राहते काय मग हा 1 हा 1 हा 0 हा 0 है का नाही. मग ह्या दोन्हीचा मल्टिप्लिकेशन 1 × 1 मायनस 1 × 0, सेम तसंच के कॅप प्लस के कॅप कसं काढणार आपण, के कॅप फाइंड करायचं ना, म्हणजे काय करायला पाहिजे, हे झाकलं पाहिजे के कॅप हे का नाही, म्हणजे राहतोय काय हा बॉक्स. ठीक आहे, मग ह्याचं मल्टिप्लिकेशन कसं येणार, ह्याचं मल्टिप्लिकेशन कसं येणार 1 × 1, अरे हा बॉक्स झाकतोय ना आपण, म्हणजे हा बॉक्स तयार होतोय, टॉप लेफ्ट कॉर्नर, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन मायनस हे, म्हणजे काय 1 × 1 मायनस 0 म्हणजे काय मायनस आय कॅप पुढे मायनस जे कॅप पुढे प्लस के कॅप. समजले आन्सर काय करचान, व्हेरी गुड. ठीक आहे, लिहून घ्या. नेक्स्ट, सोपं आहे सगळं, फक्त अभ्यास करत राहायचा आहे, केल्याने सगळं होतं, फक्त करायला पाहिजे. ठीक आहे, एक्स्ट्रा नॉलेज. ठीक आहे, आता तुम्ही जर शेतात जर पाहिलं असेल तर ट्रॅक्टर ह्याचा जो टायर असतोय हा पुढचा छोटा आणि मागचा मोठा, असं का असतं रे, तेच आपल्याला काय शिकायचंय, जेव्हा तुम्ही नेक्स्ट फिजिक्सचे चॅप्टर शिकचाल ना, त्याच्यात तुम्हाला एक कन्सेप्ट येते रोटेशन. ठीक आहे, त्यात टॉर्क, टॉर्क काय असतं रे, आर एफ साइन थिटा. आर म्हणजे काय रेडियस, एफ म्हणजे काय फोर्स, जेवढी मोठी रेडियस तेवढा मी म्हणणार का टॉर्क जास्त, आणि टॉर्क म्हणजे काय तर आपल्याला पॉवर किती जनरेट होते, म्हणजे फास्ट एकदम पिकअप जो म्हणतो ना आपण, तो पिकअप, तो चालणार आहे गाडी नाही, पिकअप. पिकअप म्हणजे काय आपण म्हणतो ना, असं असं थोडं केलं की लगेच झुप करून अशी पुढे गाडी जाते, हा मग त्या गाडीचा टॉर्क जास्त असतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला सुरुवातीला जो पुश भेटतो ना तो जास्त भेटला पाहिजे.
आणि आपल्याला माहिती की हा जो ट्रॅक्टर आहे त्याला शेतात वगैरे काम करायचं असते, मोठ्या मोठ्या ऊसाचे जे ट्रॉले असतात ते उचलायचे असतात, मग त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, जास्त पॉवर पाहिजे, म्हणून टॉर्क जास्त जनरेट झाला पाहिजे, म्हणून हा जो मागचा टायर आहे तो मोठा असतो. तुम्ही म्हणता ना आता पुढचा टायर का छोटा, हा पुढचा पण टायर मोठा केला तर अजून जास्त पॉवर भेटेल, तसं नसतंय. हा छोटा टायर कशामुळे, कारण हा जो ट्रॅक्टर आहे त्याला शेतामध्ये छोट्या छोट्या भागांमधून असं वळायचं असते का नाही, म्हणून तर कधी कधी असं ना का ट्रॅक्टर रोज असं उचलतात आणि मग असं वळवतात, हे नाही, तेच त्याचं रिझन असतंय. आता तुम्ही जर नवीन कार आली थार, है का नाही थार, मग त्या दोन टाईप आहे, 4x2 आणि मग तेच 4x2 आणि 4x4 आहे का नाही. मग 4x4 ही चांगली मानली जाते, कशामुळं, कारण त्याच्या चारही टायर मध्ये काय रे, टॉर्क जास्त प्रोड्यूस होतो. समजलं का, हेच रिझन आहे, प्रत्येक गोष्टी मागे फिजिक्स आहे, समजून घ्या. चला आता राईट हँड रोल, राईट हँड, राईट हँड. आता हे राईट हँडचं कुठं आलं बाबा मधीच, आता आपण काय वाजू शकतोय का, नाही ना. आता राईट हँड सगळ्यांचा हाच राईट हँड आहे, हे का नाही, राईट राईट, हॅलो 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 करा सगळ्यांनी, हा ठीक आहे. राईट हँड ह्याच्यात आपण काय करणार, आपल्याला डायरेक्शन बघायची असते, ठीक आहे. आता सपोज इथं जर आपल्याला क्वेश्चन मध्ये आय वेक्टर क्रॉस जे वेक्टर जर दिला असेल तर त्यांचा प्रोडक्ट केल्यानंतर डायरेक्शन कुठली ती हे आपल्याला समजायला पाहिजे ना, म्हणून काय करायचं असतंय, राईट हँड थंब रूलचा यूज करायचा, ठीक आहे. आता मी काय करतोय इथं लक्ष द्या. आता सपोज मी ह्याला एक वाय ऍक्सिस म्हणतोय, ह्याला मी एक्स ऍक्सिस, ठीक आहे, हे दिसतंय सगळ्यांना, आणि ह्याला झेड ऍक्सिस, अरे दिसतंय सगळ्यांना, दिसतंय का, ओके. हा मग मी काय केलं, आता हे तीन ऍक्सिस बनवले, एक्स वाय आणि ही झेड, ठीक आहे. मग आता मला आय वेक्टर आणि जे वेक्टर ह्याचा जर क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा असेल तर मला या राईट हँडचा यूज करायचा. मग हा राईट हँड कसा यूज करायचा, पहिल्यांदा काय करायचं, हा जो माझा हात आहे हा पहिल्यांदा जो असेल, म्हणजे आय असेल तर आय, जे असेल तर जे. आता आपल्याला इथं काय दिलाय, आय दिलाय, म्हणजे हा आय हे का नाही, हिता असा ठेवायचा, आणि हे जे आपले फिंगर आहेत, हे फिंगर आहेत हे कर्व करायचे कोणाच्या साईडनी, जो दुसरा त्याच्यासोबत आहे, हा काय जे, म्हणजे हा आय हा जे, ठीक आहे. मग मी आयचा जेचा प्रोडक्ट घेताना काय करणार, हे फिंगर जे कडे वळवणार, माझी थंबची डायरेक्शन कुठे आली रे, ह्याच्याकडे, मग ह्यालाच आपण काय म्हणलोय, झेड ऍक्सिस म्हणजेच के, समजलं. सेम तसंच आता जे, हा आय हा जे हा के, ठीक आहे. मग आता मी काय करतोय, जे आणि के ह्यांचा मल्टिप्लिकेशन, म्हणजे हा जे आणि के कुठे रे खाली, मग मी थंब के कडे करणार, सॉरी फिंगर के कडे वळवणार, मग माझा जो थंब आहे ह्या कुठे आला, एक्स कडे ना, म्हणजे आय कॅप, समजतंय. सेम तसंच आपल्याला काय करायचं रे, के वेक्टर क्रॉस आय, त्याचा त्याचा जर क्रॉस प्रोडक्ट घेतला तर काय आपल्याला डायरेक्शन भेटणार आहे, जे मध्ये, ठीक आहे. हे करून बघा तुम्ही. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट अशी कन्सेप्ट, प्रोजेक्शन ऑफ वेक्टर. ह्याच्यावरती जास्त क्वेश्चन आपल्याला विचारले जात नाही, पण हा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. आता प्रोजेक्शन ऑफ वेक्टर कसं काढायचं रे, जेव्हा कधी आपल्याला विचारतील की एखाद्या वेक्टरचा, सपोज ए वेक्टरचा बी वेक्टर वरती प्रोजेक्शन काढा, म्हणजे आपल्याला काय करायचं असते, हा फॉर्म्युला यूज करायचा. आपण काय करणार, ए वेक्टर डॉट बी वेक्टर डिवाइड बाय ज्याच्यावरती प्रोजेक्शन काढायचंय त्याचा मॅग्निट्यूड इनटू त्याची डायरेक्शन, ठीक आहे, समजतंय. चला एक क्वेश्चन करूयात आपण. सपोज मी असं म्हणतोय की हा ए वेक्टर आहे, त्याचा आय कॅप प्लस, ठीक आहे, आय कॅप नको 4 आय कॅप घेऊ, ठीक आहे, 4 आय कॅप प्लस 3 जे कॅप, चालेल, ओके. बी वेक्टरला आपण काय करूयात, सांगा एखादा, चला ठीक आहे, ह्याला आपण घेऊयात 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप, ओके. आता आपल्याला काय करायचंय की ह्या जे दोन वेक्टर आहेत आपल्याला प्रोजेक्शन काढायचं आहे, ए वेक्टरचं बी वेक्टर वरती प्रोजेक्शन, ठीक आहे, प्रोजेक्शन. मग आत्ताच फॉर्म्युला काय सांगितलेला मी, त्या दोन्हीचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा, ए वेक्टर डॉट बी वेक्टर
होल डिवाइड बाय ज्याच्यावरती प्रोजेक्शन घ्यायचंय त्याचा मॅग्निट्यूड. ठीक आहे. हा मग आता ए वेक्टर आणि बी वेक्टर ह्याचा डॉट प्रोडक्ट म्हणजे आपण काय करतो, अरेंज मॅरेज. विसरला का? हा जर आय असेल तर हा पण आय, म्हणजे हा 4 × 3 हे का नाही, किती येणार 4 × 3 प्लस हा जे आणि हा जे 3 × 4. आता मॅग्निट्यूड ऑफ बी आपल्याला खूप वेळापूर्वी, व्हेरी लॉंग टाइम अगो, अरे काय आता तर शिकलोय ना, एखाद्या वेक्टरचा मॅग्निट्यूड कसा घ्यायचा असतोय, फॉर्म्युला यूज करायचा ना, ax² प्लस ay² प्लस az². विसरला का? मग आता हे बी साठी घ्यायचं आपल्याला, म्हणून मी तर काय करणार, ए च्या ऐवजी बी म्हणणार, फक्त तेवढंच आहे. ए च्या ऐवजी काय म्हणणार, बी म्हणणार. मग हा फॉर्म्युला कसा होणार आपला, bx² प्लस by² प्लस bz². ठीक आहे. हा मग आता मी हे जे सगळ्या व्हॅल्यू तिथं पुट करणार, 4 × 3 = 12 प्लस 12 डिवाइड बाय अंडर रूट bx² म्हणजेच काय, b चा स्क्वेअर काय 9 प्लस हा 4 त्याचा स्क्वेअर 16 प्लस झेड मध्ये काय आहे का रे, नाही म्हणजे 0. समजतंय का? हा मग आता हेच मी काय करतोय, वरती लिहितोय, हे रफ करू. ठीक आहे. मग असं येईल का रे, हे कसं येईल, 24 डिवाइड बाय आतमध्ये काय आलं तर 25 म्हणजे काय येईल 24 डिवाइड बाय 5. समजले प्रोजेक्शन कसं काढायचंय. हे झाली त्याची मॅग्निट्यूड. डायरेक्शन काढायचं असेल फक्त डायरेक्शन जॉईन करायचं. समजतंय, डायरेक्शन आपण कशाची घेणार, बी वरती काढायचंय म्हणजे बी ची डायरेक्शन घेणार. समजले, अशी सिंपल क्वेश्चन असतात. ह्याच्यानंतर जे पुढचे जे चॅप्टर आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. पुढचं चॅप्टर कुठला असणार आहे, मोशन इन 1D, मोशन इन 2D है का नाही, सर्क्युलर मोशन, वर्क एनर्जी पॉवर, ग्रॅव्हिटेशन, असे खूप भारी 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 चॅप्टर आहेत. आणि आपल्याला सगळ्याला हे जे चॅप्टर आहेत हे आपल्याला काय करायचंय, रिअल लाईफ सोबत कनेक्ट करायचंय, म्हणजे जेणेकरून काय होईल, आपल्याला तो जो चॅप्टर आहे हा खूप इझी जाणार. ठीक आहे. तर टेन्शन घेऊ नका, अभ्यास करत राहा, मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला सीओपी भेटलंच पाहिजे. फक्त काय करायचं, तुम्हाला मी जे काही शिकवेल त्याची रिव्हिजन चांगली करायची, क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. करतात सगळे ओके. तो चलो खतम, टाटा बाय बाय. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्याच्या आधी ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, हा जो आपला आचार्य डिजिटलचा जो ऍप आहे त्याचा पुरेपूर चांगला आपल्याला उपयोग करून घ्यायचा. ठीक आहे. याच्यावरती खूप छान छान व्हिडिओ आपण रेकॉर्ड केलेले आहेत. हे सगळे व्यवस्थित पाहायचेत, नाही समजलं तर डबल पाहिजेत. हेच व्हिडिओ लेक्चरचा एक फायदा असतोय. कारण लाईव्ह लेक्चर मध्ये कसं असतं, एकदा झालं की झालं. तसं ह्याच्यात काय, तुम्हाला नाही समजलं तरी डबल बघता येईल ना. हा मग त्याचाच पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे आणि आचार्य सोबत कनेक्टेड राहायचंय. चलो ऑल द बेस्ट. भेटूयात आपण पुढच्या लेक्चर मध्ये.